असं जाणवतं की आपण फार छोटे लोक आहोत. तरीसुद्धा आज रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना आयुष्यभर त्यांच्या कार्यात साथ देणाऱ्या रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या 55व्या पुण्यतिथी समारंभाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवीसाहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, लोकनेते, माजी खासदार, थोर देणगीदार माननीय रामशेठ ठाकूर साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे रयत शिक्षण संस्थेचे संघटक माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, माननीय संजीव पाटील साहेब, मध्य विभागाचे चेअरमन, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रिन्सिपल डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के साहेब, संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक विभागाचे सहसचिव माननीय बंडू पवार साहेब, संस्थेचे ऑडिट विभागाचे सहसचिव प्राचार्य राजेंद्र मोरे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व कर्मवीर कुटुंबीय, संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, लाईफ मेंबर, लाईफ वर्कर आणि रयत सेवक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या 55व्या पुण्यतिथी समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. सर्वप्रथम ज्या माऊलीने आयुष्यभर बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची द्वारे खुली व्हावीत यासाठी कर्मवीरांच्या कार्याला सातत्याने समर्पित भावनेने एकरूप झाल्या आणि कार्य केले, त्या रयत माऊलीच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. मित्र हो, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण परिवर्तनासाठी जे शिक्षणाचा यज्ञकुंड उभारला, त्यामध्ये एखाद्या संविधेप्रमाणे आपले संपूर्ण जीवन ज्यांनी समर्पित केले, अशा रयत माऊलीचे आज आपण श्रद्धापूर्वक स्मरण करत असतो. आज गुढीपाडव्याचा आधीचा दिवस आहे आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांच्या कार्यातून शैक्षणिक कार्याची प्रेरणा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात कर्मवीर अण्णांनी शिक्षणाचे जाळे निर्माण केले. त्यांच्या या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात समर्पित भावनेने एकरूप होऊन सौ लक्ष्मीबाई पाटील यांनी अत्यंत मौलिक असे योगदान दिले आहे. त्यांच्या या त्यागी जीवनाची संस्थेतील प्रत्येक सेवकाला आणि विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण वाटचाल करावी या हेतूने आजच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन आपण दरवर्षी करीत असतो. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता बहुजन समाजातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी अखंड कार्य करत राहणे हा लक्ष्मीबाईंच्या जीवनाचा जणू स्थायीभावच होता. साधी राहणी आणि उच्च विचार त्यांच्या रोमारोमात विणले होते. साधे लुगडे, चोळी, डोक्यावर पदर, कपड्यावर मोठ्या आकाराचं कुंकू, गव्हाळ वर्ण असे लक्ष्मीबाईंचे व्यक्तिमत्व पाहिले म्हणजे त्यांच्या ठायी असलेले मातृत्वाची साक्ष पडते. स्वतः अशिक्षित असूनही वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्या झटल्या. समाजाच्या प्रगतीसाठी लक्ष्मीबाईंनी आपले सर्वस्व देऊन टाकले. आपली वैयक्तिक मतं बाजूला ठेवून प्रसंगी सौभाग्याचा अलंकार, मंगळसूत्र गहाण ठेवून 18 पगड जातीतील मुलांच्या जेवणाचा प्रश्न सोडवून आपले जीवन तीर्थरूप कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक कार्यात समर्पित केले. म्हणूनच त्या महान समाजसुधारक होत्या. मदर तेरेसा, सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई पाटील यांनी मानवतावादी दृष्टीने समाजासाठी काम केले. म्हणून आपणास आज समाजात स्त्री साक्षरतेचे प्रमाण वाढलेले दिसते. रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये रयत माऊली सौ वहिनींचा त्याग अवर्णनीय आहे. तीर्थरूप अण्णांच्या त्यागी वृत्तीला साजेसे समर्पित जीवन लक्ष्मीबाई जगल्या. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्राची प्रचंड हानी झालेली होती. कारण वहिनी एक वैचारिकदृष्ट्या समृद्ध, संवेदनशील आणि सुधारका वृत्तीच्या होत्या. सो वहिनींच्या निधनाच्या पूर्वसंध्येचा प्रसंग तर प्रत्येक रयत सेवकाच्या अंतःकरणाला चटका लावणारा आहे. आत्ताच निवेदकांनी सांगितलं त्याप्रमाणे वहिनींना जणू मृत्यूची चाहूलच लागली होती. संध्याकाळी अण्णा गावावरून परत आले. वहिनींनी अण्णांना जवळ बोलावून घेतले आणि मनातील भावना बोलून दाखवली. उद्या पाडव्याचा सण आहे.
मुलांना 4 गोडधोड घास खाला आणि उद्या माझे काही बरे वाईट झाले तर या वसतिगृहात राहणाऱ्या 18 पगड जातीच्या मुलांनी मला खांदा द्यावा. कदाचित वहिनींना आपल्या मृत्यूची चाहूल लागली असावी. त्यांना जवळच्याच दवाखान्यात नेण्यात आले, मात्र औषधोपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. तीर्थरूप अण्णा व सौ वहिनी यांच्या निर्वाणामुळे रयत शिक्षण संस्थेच्या कार्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र त्यांच्या उच्च वैचारिक बैठक रयत शिक्षण संस्थेला मिळाली आहे. त्या सामर्थ्यावरच रयत शिक्षण संस्था बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी अविश्रांत कार्य करीत आहे. हे काम अधिकाधिक जोमाने पुढे सुरू ठेवणे हीच खऱ्या अर्थाने तीर्थरूप कर्मवीर अण्णा आणि रयत माऊली सौ लक्ष्मीबाई पाटील यांना आदरांजली ठरेल. अशा या अत्यंत भावपूर्ण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, आपले मार्गदर्शक मान्य रामचंद्र ठाकूर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला आधुनिक करणं एवढीच उपमा देता येईल. जेव्हा जेव्हा रयतला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी आर्थिक मदतीची गरज वाटेल तेव्हा निसंकोचपणे आपल्या मदतीला येणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे रामचंद्र ठाकूर हे होत. याबरोबरच या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मान्य चंद्रकांत दळवी साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर अत्यंत व्यस्त अशा त्यांच्या कार्यक्रमामधून त्यांनी या पुण्यतिथी कार्यसमारंभासाठी जाणीवपूर्वक आपला वेळ दिलेला आहे. एवढेच नव्हे तर रयत शिक्षण संस्थेला एक नवीन शैक्षणिक दिशा देण्याचे काम ते सातत्याने या ठिकाणी करीत आहेत. सातारा जिल्ह्यातील निडळसारख्या एका ग्रामीण भागात रयतेच्याच एका शाळेमध्ये ज्ञानाचे धडे गिरवून त्यांनी महाराष्ट्राच्या प्रशासकीय क्षेत्रात आपली स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. आज ते सेवानिवृत्तीनंतरसुद्धा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून अत्यंत समर्थपणे जबाबदारी पार पाडत आहेत. मी या निमित्ताने त्यांचेही या ठिकाणी स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आणखी दुसरे महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे संघटक आणि माजी चेअरमन माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब हे होत. गेली 50 वर्ष ते रयत शिक्षण संस्थेच्या आणि कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याशी एकरूप होऊन रयत शिक्षण संस्थेच्या संख्यात्मक, गुणात्मक आणि भौतिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांचे कृतिशील विचार प्रत्येक रयत सेवकाला प्रेरणा देणारे अशा स्वरूपाचे आहेत. मी त्यांचेही या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे मध्य विभागाचे चेअरमन माननीय संजीव पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही मी स्वागत करतो. कर्मवीर कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे खूप खूप स्वागत. माझ्या प्रशासनातील सर्व सहकारी यांचेही स्वागत करून मी थांबतो. धन्यवाद. व ग्रंथ भेट देऊन आदरणीय रामचंद्र ठाकूर साहेब यांचे स्वागत. त्याचबरोबर दळवी साहेबांनाच मी विनंती करते, रयत शिक्षण संस्थेचे संघटक आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांचेही स्वागत आपण बुके देऊन करावे. बुके व ग्रंथ भेट देऊन आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांचे स्वागत. त्याचबरोबर दळवी साहेबांनाच मी विनंती करते, मध्य विभागाचे विभागीय चेअरमन सन्माननीय संजीव पाटील साहेब यांचेही स्वागत आपण करावे. ग्रंथ व बुके भेट देऊन आदरणीय संजीव पाटील साहेब यांचे स्वागत. यानंतर संस्थेचे सचिव सन्माननीय विकास देशमुख साहेब यांना मी विनंती करते की आपण रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांचे स्वागत ग्रंथ व बुके भेट देऊन करावे. संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांचे स्वागत. त्याचबरोबर देशमुख साहेबांनाच मी विनंती करते की कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉक्टर ज्ञानदेव मस्के साहेब यांचेही स्वागत आपण करावे. त्याचबरोबर संस्थेचे कायदा सल्लागार ॲडव्होकेट दिलावर साहेब मुल्ला साहेब यांचेही स्वागत आपण करावे अशी मी देशमुख साहेबांना विनंती करते. ग्रंथ व बुके भेट देऊन आदरणीय ॲडव्होकेट दिलावर साहेब मुल्ला साहेब यांचे स्वागत सन्माननीय विकास देशमुख साहेब यांच्या हस्ते संपन्न होत आहे. यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव सन्माननीय शिवलिंग मेनकुदळे साहेब यांना मी विनंती करते, संस्थेचे सचिव आदरणीय विकास देशमुख साहेब यांचे आपण स्वागत करावे. यानंतर संस्थेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसचिव सन्माननीय BN पवार साहेब यांना मी विनंती करते की आपण मेनकुदळे साहेब यांचे स्वागत करावे.
त्याचबरोबर रायगड विभागाचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य सन्माननीय डी बी पाटील साहेब यांचेही स्वागत करावे. डी बी पाटील साहेब यांचे स्वागत. यानंतर जनरल बॉडी सदस्य सन्माननीय वाय टी देशमुख साहेब यांचेही स्वागत करावे. त्याचबरोबर ऑडिट विभागाचे सहसचिव सन्माननीय राजेंद्र मोरे साहेब यांचेही स्वागत करावे. यानंतर प्रशांत गुजरे सर यांना मी विनंती करते की आपण बी एन पवार सरांचे स्वागत करावे. संस्थेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसचिव सन्माननीय बी एन पवार साहेब यांचे प्रशांत गुजरे यांच्या हस्ते स्वागत. आज 29 मार्च वहिनींचा पुण्यतिथीचा दिवस. वहिनींच्या स्मृतीला वंदन करतो. आजच्या या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब, आमचे मॅनेजिंग कौन्सिलमधील ज्येष्ठ सहकारी मित्र रामशेठ, विभागाचे विभागीय अध्यक्ष संजीव पाटील, वाय पी रामलक्ष्मणमधले आमचे लक्ष्मण वाय पी देशमुख साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, सर्व शाखा प्रमुख, विद्यार्थी मित्र हो, वहिनींना जाऊन 95 वर्ष झाली असं खरीच वाईट नाही. ज्या ज्यावेळी रयत शिक्षण संस्थेचा विचार करतोय, अण्णांच्या संदर्भात वेगवेगळी माहिती एकत्रित गोळ जाती आणि प्रत्येक क्षणाला कुठं ना कुठं तरी त्याच्यामध्ये वहिनी डोकवतात म्हटलं तरी चालेल. अवघं 36 वर्षाचं वय, 94चा जन्म कुंभोजला, सातारला शाहू बोर्डिंगमध्येच मृत्यू 1930 साली. 36 वर्षापैकी 25 वर्षे गृहिणी म्हणून जगल्या. साधं सोपं सरळ एखाद्या साध्या गृहिणीचं जीवन असतं तसंच. 11 सालचा लग्न, 4 वर्ष कोरेगावामध्ये, जेवतानाच कोरेगावमध्ये, अण्णा काहीच करत नव्हते त्या काळात कोरेगावमध्ये. पाहुणे आले ते घरी, पाहुण्याने विचारलं मुलगा काय करतोय. अण्णांचे वडील पायगोंडा पाटील म्हटले काही करत नाही, गावभर हिंडतोय. ताटावर बसलेले होते. वहिनींच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते पाणी एक थेंब ताटात पडला. अण्णा तसेच ताटावरनं उठले आणि सातारला आले. पाटील मास्तर झाले. सीतेच्या अश्रूनं रामायण घडलं गेलं, द्रौपदीच्या अश्रूनं महाभारत घडलं आणि वहिनींच्या अश्रूंनी रयत घडली म्हटलं तरी चालेल. तसं म्हटलं तर अण्णांच्या जीवनामध्ये 7 पिढ्यामध्ये शिक्षणाचा कुठं काही संबंध नव्हता आणि तो खरोखर संशोधनाचा भाग आहे. अण्णांच्या नातेवाईकांच्या मध्ये मग कलगुण मामा असतील, त्यांनी सोलापूरची इंडस्ट्रियल इस्टेट उभी केली. अण्णांचे दुसरे चुलत भाऊ होते, त्यांनी कोल्हापूरची इंडस्ट्रियल इस्टेट उभी केली. अण्णांनी सुद्धा कोल्हापूरचं कोपर इंजिनिअरिंग जे साधारण इंडस्ट्रियल आहे ते सुद्धा अण्णांनी उभं केलं. आणि हे सगळं सोडून शिक्षणाकडे वळाले. कुठून वळाले, का वळाले, मनामध्ये काय आलं गेलं काही माहीत नाही गया. वहिनींचं पुढचं आयुष्य 1915 ते 1924 अतिशय सुंदर आयुष्य. छानपैकी किर्लोस्करच्या रामपूरवाडीमध्ये, रामनगरमध्ये तिथल्या छानपैकी जगले गेले. किर्लोस्करांच्या बरोबर लक्ष्मणराव किर्लोस्करांनी त्यांचा 5वा मुलगा मानला होता. तिथल्या MD-पेक्षा अण्णांचा पगार जास्त होता म्हटलं तरी चालेल. अण्णा होते, वहिनी होते, अण्णांचे वडील होते, आई होती, 3 भाऊ होते, 2 बहिणी होत्या, कलगोण मामा होते, चुलत भाऊ मावशींचे आप्पासाहेब म्हणून होते. असं एक मोठंच्या मोठं कुटुंब हे सगळं किर्लोस्करवाडीमध्ये छानपैकी जगत होतं. आणि आम्ही न बघितलेले अण्णा जे काय आहेत ते सगळे किर्लोस्करवाडीमध्ये तुम्हाला दिसत होते. राजबिंडे, परदेशी कपडे, बुलेटवरची गाडी, हातामध्ये 2 बंदुका,
टमाय वापरत होते, फर्स्ट क्लासनं हिंडत होते. आणि ते अण्णा आणि त्याच्यानंतरचे अण्णा जमीन आसमानचा फरक झाला. काय असं घडलं गेलं की 1924 साली किर्लोस्कर सोडले. एकच गोष्ट मागितली त्यांनी, CSR. जी गोष्ट आज आपण 100 वर्षांनी विचार करतोय CSRची, ती त्या काळी किर्लोस्कर कामगारांच्या मुलासाठी शिक्षणाची सोय करा. किर्लोस्करांनी मग पगार वाढा देतो, पण CSRचं काढू नका. किर्लोस्कर सोडली, 9 कामगार आणले. सातारच्या माळावर धनजीबाई कोपर यांच्याबरोबर सातारा इंडस्ट्रियल वर्क्स काढलं गणेश चतुर्थीच्या दिवशी. आणि तिथंही कंडिशन काढली, कामगारांचा 10% हिस्सा, अण्णांचा हिस्सा, कामगारांच्या मुलांच्यासाठी बोर्डिंग, मुलांना अर्धा वेळ काम, या सगळ्या कंडिशन तोडले ठेवल्या गेल्या. आणि त्याला साक्ष कोणाची होती? प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे वडील, अण्णांचे जीवश्च कंठस्थ मित्र म्हटलं तरी चालेल तुमचे. आणि ज्यावेळी कारखाना 2 वर्ष चालल्यानंतर अपेक्षेप्रमाणे मदत कोपर यांच्याकडनं मिळत नाही म्हटल्यानंतर एक दिवस अण्णांचे त्यांचे मतभेद झाले आणि चक्क बंदूक घेऊन अण्णा त्यांच्यावर उठले. प्रबोधनकार नसते तर मग आज रेत दिसली नसती, निश्चितपणे दिसली नसती. 2 वेळा वहिनी प्रबोधनकार ठाकरेंना भाऊ मानायची. असेच एकदा नामगिरीच्या डोंगरामध्ये अण्णा गेले असताना मधाच्या पोळाला चुकून त्यांनी छऱ्याची गोळी लागली. मग काय मधमाशा ज्या उठल्या सगळ्या अंगाला अण्णांच्या, ते आणि त्याच्या मधमाशांचे आणि काटे, अगदी अण्णा बेशुद्ध होस तोपर्यंत प्रसंग तो आला गेला. सातारवरून डॉक्टर मेहना जोगांना बोलवलं गेलं. स्वतः प्रबोधनकार आले त्याच्यासाठी. आणि प्रबोधनकार ठाकरेंनी पहिल्यांदा अण्णांना वाचवलं म्हटलं तरी चालेल. आणि दुसऱ्यांदा वाचवलं तर कोपरांना आणि अण्णांच्यामध्ये मतभेदामध्ये अण्णाला बाजूला सावरून तर ते नसतं झालं गेलं, कदाचित वेगळं घडलं गेलं असतं. पण प्रबोधनकार ठाकरे आणि अण्णा वहिनी यांचं एक भाऊ बहिणीचं नातं होतं. आणि ज्यावेळी काही अडचणी होते, म्हणजे माझ्या वडिलांना पाढेसुद्धा प्रबोधनकार ठाकरेंनी शिकवलेले होते सातारा रोडला. 1922 साली अण्णांनी त्यांना प्रथम सातारला आणलं. सातारच्या राजवाड्या, आत्ताचं जे आपण गांधी मैदान म्हणतो त्या राजवाड्याच्या मैदानामध्ये प्रबोधनकार ठाकरेंची 3 लेक्चर्स त्यांनी आयोजित केलेली होती. आणि त्याच्यानंतर कोपर यांच्याबरोबर पार्टनरशिप झाल्यानंतर जसं किर्लोस्कर बखर मार्केटिंगला होतं, त्यांचं एक मासिक होतं, तसं कोपरचं असावं. आणि कोपरना राजकारणामध्ये इंटरेस्ट होता म्हणून त्याचाही उपयोग पडेल म्हणून त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंना अण्णांना एक प्रेस काढून दिला. प्रेसमध्ये 50% पार्टनरशिप दिली, 150 रुपये पगार दिले, बरोबर अण्णांना दिले. आणि मग काय पुढची 10 वर्ष 1922 ते 1930 अण्णाने आणि प्रबोधनकार ठाकरेंनी जो राजकीय धुमाकूळ घातला तो आजचा धुमाकूळ तुम्ही काहीच नाही म्हटलं तरी चालेल. अशा पद्धतीचं राजकीय एक साम्राज्य अण्णाने उभं केलं होतं म्हटलं तरी चालेल. एखाद्या माणसाची शिक्षणाच्या संदर्भाची एखादी एवढी प्रचंडपणे आवड शिक्षणाच्या संदर्भात काहीतरी बहुजन समाजाला केला पाहिजे आणि तेवढ्याच ताकदीनं बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना किंवा बहुजन समाजाला पुढे आणण्याच्यासाठी, सुधारणा करण्यासाठी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सुद्धा राजकारणातून प्रयत्न करणारे अण्णा आणि प्रबोधनकार ठाकरे हे दोघेही होते म्हटलं तरी चालेल. बहिणींच्या आणि या जीवनाच्यामध्ये बघितलं, पण आता आपण दोन्ही फ्लिप बघितलं. संभाजीचं आपण गाणं ऐकलं, मलकम पट्टेंचं अप्रतिम असं तुम्ही आपण गीतही ऐकलेलं आहे. सगळा जर विचार केला तर 1930 सालापर्यंत काय होतं हो यार, जशी दरवर्षी मुलांची संख्या वाढत गेली 10,444 रुपयाचा खर्च झाला, 165 रुपये फक्त देणगी होती. आता 10,444 वजा 165 रक्कम उरली तर रक्कम किती होती खाली. अण्णांच्या हातामध्ये काय होतं, जेवढे काही पैसे शिल्लक होते त्याच्यातून आता जे मी राहतो ते छोटंसं घर होतं. जे शेअर्स होते किर्लोस्करचे ते विकले आणि या तुमच्या विहिरीला रहाट गाडगं टाकलं. आईच्या आणि वडिलांच्या नावाची विमा पॉलिसी केव्हाच विकलेली होती. खिशात एकही पैसा नव्हता. आणि त्यावेळी सोन्याचा 10 ग्रॅमचा दर होता 18 रुपये 75 पैसे. म्हणजे 10,444 वजा 165 वजा अण्णांची शिल्लक राहिलेलं जर सोनं असतं तर 8 किलो सोनं झालं असतं आजच्या काळामध्ये. एक महिला शिक्षण काही नाही, अतिशय कर्मठ, कुठून एवढी ताकद येते.
काय कारण होतं सांगा मला? स्वतःचं मूल होतं का? नाही. एक स्वतःचं बेबी मूल 1926चा जन्म, 28चा मृत्यू, औषध मिळालं नाही म्हणून बेबीचा मृत्यू झाला. त्या काळात परिस्थिती किती इतकी अवघड होती, आर्थिक परिस्थिती आपण विचारही करू शकत नाही आज त्या काळाची. तुम्हाला अण्णांनी तीन दिवस 3 रात्री सांगलीच्या कृष्णेच्या काठावर उपाशी राहुले आणि झोपलेले आहेत, कारण उद्या माझ्या बोर्डिंगच्या मुलांना खायला द्यायला माझ्या खिशामध्ये पैसे नाहीत. मुंबईला पैसे गोळा करायला जायचे त्यावेळी 3 दिवस पूरपथामध्ये उपाशी झोपलेले आहेत. ही त्या काळची परिस्थिती. 1930 काळची परिस्थिती सुद्धा. हे घरसुद्धा जे अण्णांनी विकत घेतलं ते सुद्धा मुरलीधर मारवाड्याकडं 318 रुपये 80 पैशाला गहाण पडलेलं होतं आणि त्याचा लिलावसुद्धा झालेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये ही संस्था कशी चालवायची शक्यच नव्हतं. आणि अण्णांनी मग कामेरीला जायचा निर्णय घेतला. आणि मग अण्णा आणि वहिनी यांच्यामध्ये एक प्रसंग. खरं म्हणजे आज वाटतंय की आयुष्यामध्ये जर वहिनीने कदाचित जर पुस्तक लिहिलं असतं तर त्या प्रसंगापणे छानपैकी आम्हाला उत्तर मिळालं असतं. जसा बयो कर्वेने माझं पुराण म्हणून पुस्तक लिहिलं, किंवा यांच्या काळेंनी नाही टिळकांनी त्यांचंसुद्धा आत्मवृत्त अतिशय सुंदर आहे. त्या काळामध्ये काय घडलं हे जर आज कळालं असतं काय, अण्णांचं काय मत होतं, वहिनींचं काय मत होतं. पैसे नाही, 40 मुलं, 28 साल झालं होतं, 6 मुलं कोल्हापूरला राजाराम कॉलेजमध्ये शिकवायला पाठवले होते. आणि अण्णा हे सगळं सोडून कामेरीच्या जंगल सत्याग्रहामध्ये 1929 साली निघून चाललेले होते. वहिनीने खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अण्णाने ऐकलं आणि अण्णा गेले. पण वहिनीने एका वाक्यात उत्तर दिलं, मला जमेल तसं मी बघेन. कुठनं ताकद आली हो? एक जैन धर्मातील महिला घराच्या बाहेर कधी गेलेली नाही आहे. माहेरनं बहिष्कार टाकलेला आहे. मदत फक्त कलगोण मामांची झालेली आहे. साताऱ्यातील सुद्धा बहिष्कृत महिला कोणत्याही हळदी कुंकवाला कधी बोलवलं गेलेलं नाही आहे. कोणाची ओळख नाही आहे ना, कोणाची मदत आहे का मदत मिळण्याची शक्यता आहे. आणि या स्वरूपामध्ये वहिनीने सांगितलं जमेल तशी मी चालेल. त्याच काळवेळेमध्ये वहिनीने मग त्या काळी कोल्हापूरला असलेले एन.आर. मानेंना असू देत, रामभाऊ नलवडेंना असू देत, बोबडेंना असू देत, ही सगळी मुलं शिकत होती राजाराम कॉलेजमध्ये. त्यांना बोलवलं. अण्णा कामेरीच्या जंगल सत्याला गेले, भाषणाला उठले. दो पाऊस आला. नियती असते, नियती कधी काय ठरवलं माहीत नाही. अण्णा शिक्षणाकडे का वळाले माहीत नाही. तसं बरोबर ज्या दिवशी कामेरीचं जंगल सत्याग्रह झालं त्याच दिवशी दो पाऊस का पाडावा. आणि त्याच हा सगळा सत्याग्रहाचा सगळा बट्टा झाला. अण्णा परत आले आणि पुनश्च हरिओम म्हणून सुरू झालं. आणि ही रयत शिक्षणाची आहे. त्याच्यानंतर जर तरचा प्रश्न येतोय, ज्यावेळी अण्णांचे डॉक्युमेंट्स बघत असताना प्रत्येक पानामध्ये काही काही प्रश्न डोळ्यासमोर येत आहेत. जर कलगोण मामाने मदत केली नसती तर काय झालं असतं? टिकली असती संस्था? कोण होतं मदतीला? नाट एकही नाही शासनाची मान्य, नाही BC बोर्डिंगची मान्य, नाही CC मांडण्याची. उलट साताऱ्यातील एका उच्चवर्णीयांचा तर या संस्थेला टोटल विरोध होता संपूर्णपणे. तरीही वहिनीने आणि अण्णांनी हे लढत देऊन ही संस्था संपूर्णपणे उभी केली. आणि म्हणून वहिनींचं जे आठवण येते, अण्णांच्या काम आता देशभर आहे, महाराष्ट्रभर आहे, प्रत्येक मिळतोय. अण्णांचं नाव घेता क्षणी हे डॉक्टर अनंत पाटील नमस्कार, हे अण्णांचे नातू म्हटल्यानंतर कमरेमध्ये वागतो. नमस्कार आम्हाला नसतो तर नमस्कार वहिनीला आणि अण्णांना आहे संपूर्ण. आणि आज महाराष्ट्रामध्ये रयत ह्या नावाचं एक ब्रँड आहे, त्याची तुम्ही किंमतही कोणी करू शकणार नाही, असं एक ब्रँड तयार झालेला आहे. पण त्या ब्रँड तयार करण्यासाठी यांनी किती खस्ता खाल्ले असतील तुम्हाला. आपण फक्त दोन पानाचं पुस्तक बघतो किंवा अर्ध्या तासाचा सिनेमा बघतो तेवढं नव्हे. जितकं तुम्ही चालत जाल त्याच्यामध्ये आणखीन खोलखोल तुम्हाला दिसत जातं. आणि ते बघितलं तर आपण हादरून जातो. आपण किती सुखी. 1600 कोटी रुपयाचा रयत शिक्षण संस्थेचं आजचं बजेट, आणि त्यावेळी आम्ही 1 रुपयाला सुद्धा महाग होतो.
अण्णांच्या कन्येच्या तर शकुंतलाच्या हातातल्या तर 2 वेळा बांगड्या काढल्या आणि 2 मुलांना, त्यातला एक मुलगा इंजिनिअरिंगची फी भरायची होती आणि दुसऱ्या मुलाला इंग्लंडला पाठवायचं होतं, म्हणून अण्णांनी आमच्या स्वतःच्या मुलीच्या हातातल्या बांगड्यासुद्धा काढून घेतल्या. का अण्णांच्या कोणीचा जातीचा होता का जवळचा होता का कोण होता, कोणीही नव्हतं. तरीही गाडी इथंच थांबत नाही आहे. वहिनींच्या मृत्यूच्या नंतर सुद्धा 18 जून 1930 साली अण्णांनी जे स्त्रीधन असतं, जे आमच्या शकुंतला आत्यांच्या मालकीचं होतं, जे माझ्या आईच्या मालकीचं होतं, ते सुद्धा त्यांनी भुरके सराफाच्या कट्ट्यावर देऊन टाकलं. कोणासाठी? तर मुलांच्या शिक्षणासाठी. सर त्यागाची परिसमाप्ती किती असावी. केवळ वहिनींच्याकडं अण्णांच्याकडे नव्हती, तर ती त्यागाची परंपरा अनेकांच्याकडे होती. विशेषतः तिसीच्या काळामध्ये ज्या लोकांनी मदत केली, आणि म्हणून आज आपण एक मुद्दाम खास वेगळा एक कार्यक्रम घेतला त्याच्यासाठी. आज वहिनीची पुण्यतिथी आहे, शाहूबोर्डींची शताब्दी आहे, आणि त्याच्या जोडीला आपण कलगोण मामा वहिनींचे भाऊ, त्यांनी त्या काळामध्ये काम केलं ना. आपण नाव ऐकून एक वहिनींचे भाऊ होते, पण ते जर नसते तर आज रयत शिक्षण संस्था उभी राहिलीच नसते. तुम्हाला कुणाला माहिती आहे? कुणी बघितलेलं आहे? सर केवळ कलगोण मामा नव्हे, आमचे राबकाळेसुद्धा नसते तर संस्था उभी राहिली नसती. हमीद अली नसते तर संस्था उभी राहिली नसती. मुठा शेठजी नसते तर संस्था उभी राहिली नसती. विठ्ठलरामजी नसते तर संस्था उभी राहिली नसती. तुम्हाला या माणसांना कधी आपण आठवणार आहोत का? तुम्हाला कुठं ना कुठं तरी या माणसांचा किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या समोर ती सगळी माणसं गेली, आणि या माणसाने कोणी काही मागितलं नाही रयत शिक्षण संस्थेकडं. माझ्या शाळेला नाव द्या, माझा मोठी करा, माझा पुतळा करा, माझा फोटो लावा, कोणती गोष्ट सांगितली नाही त्यांनी तुम्हाला. फक्त अण्णांनी सांगितलं, त्या हाक्याला त्यांनी ओढ दिली तुम्हाला, आणि त्यातनंच ही रयत. म्हणून आज कुठं ना कुठं तरी कलगोण मामांच्याबद्दल ही कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीनं आम्ही हा केलेला आहे. आणि म्हणून विशेषतः खास संपूर्णपणे कलगोण मामांचं कुटुंब आहे, तेही या संस्थेबरोबर आहेत. संजीवजी पाटील, जयकुमार पाटील आमच्याबरोबर काम करत होते, अण्णासाहेब करत होते, अनिल आलेला आहे, बळू आलेला आहे, घरातील सगळं कुटुंब आहेत. खरोखरच आज आम्हाला अभिमान वाटतो. ते आज आले आमच्या या रयत शिक्षण संस्थेच्या या सगळ्या विस्तारामध्ये. त्यांनी भाग संपूर्णपणे आता स्वीकारलेला आहे. सर हे जसं आज वहिनीच्या पुण्यतिथीचा दिवस आहे, तसा आज रयत शिक्षण संस्थेचा शाहूबोर्डीला 100 वर्ष झाले. 1924ला 25 सप्टेंबर 1919ला काल्याला सत्यशोधक समाजाचं अधिवेशन झालं, आणि त्यावेळी ठराव झाला, बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी केवळ भाषणं मेळे घेऊन होणार नाही, तर तुम्हाला बोर्डिंग शिक्षणाकडे वळावं लागेल, आणि ती जबाबदारी अण्णांच्याकडे दिली. आणि 4 ऑक्टोबर 1919ला काल्याला रयत शिक्षण संस्थेचं पहिलं बोर्डिंग सुरू झालं. एक रात्रशाळा, एक बोर्डिंग आणि एक प्राथमिक शाळा सुरू झाली. पण त्या बोर्डिंगचे सुद्धा अण्णा अध्यक्ष नव्हते, अण्णा फक्त सल्लागार होते. 4 वर्ष स्थानिक लेवलवरच ते बोर्डिंग चाललं गेलं, आणि मग अण्णांनी किर्लोस्करांच्याकडे बघितलं, ओगलेंच्याकडे बघितलं, कुपर बरोबर बघितलं, आणि मग त्यांच्या लक्षात आलं जे काही करायचं ते आपल्याला करायचं, आपल्या जीवावर करायचं, कुणाची मदत मिळो किंवा न मिळो. आणि म्हणून मग त्यांनी शाहू बोर्डिंग सातारला सुरू केलं. 1924ला एक मुलगा शंकर मोहिते इथला पाटकळचा, तो थोडे दिवस राहायला परत गेला. त्याच्यात शंकर मोहिते म्हणून मुलगा हा तुमचा दुधगावचा. त्याच्यानंतर NR माने आणि TR माने हे अण्णांच्या बरोबर किर्लोस्करवाडीमध्ये त्यांचे थोरले भाऊ काम करत होते. त्यांचे हे दोघे 2 भाऊ, त्यांनाही अण्णांनी दुधगावच्या बोर्डिंगमध्ये शिकायला ठेवलं होतं. आणि बंडू पाटील अण्णांचे धाकटे भाऊ, असे हे रयत शिक्षण संस्थेचे पहिले हे 4 विद्यार्थी म्हटलं पाहिजे. अण्णांनी पहिलं बोर्डिंग काढलं दुधगावला, चाललं नाही. दुसरं बोर्डिंग काढलं 21 साली नेरलेला, चाललं नाही. काल्याचं बोर्डिंग चाललं नाही. चक्क सातारचं बोर्डिंग काढताना मात्र अण्णांनी चक्क पूजा घातली होती, आणि खास अण्णांचे मित्र आयतवड्यावरनं आले होते. परिसा उपाध्याय यांनी मुहूर्त काढला होता. आदगोंडा पाटील होते, हिरू गायकवाड होते, छानपैकी पूजा घातली ते. आणि म्हणूनच कदाचित आम्ही काय अंधश्रद्धा नाही, म्हणजे येताच्या याच्यातला नाही, पण एक दैवी असेल नसेल,
पण रयत मात्र त्या दिवसापासून जी आज आलेली आहे ती कुठेही थांबलेली नाही. कदाचित नियतीचाच अण्णा नाही तो आशीर्वाद असावा म्हटलं तरी चालेलं आहे. 27 साली 21 मुलं झाली. 27ला तर महात्मा गांधी जिथं मी राहतो त्या घरामध्ये आले आणि त्या घरामध्ये ज्ञानदेव गोलप पहिला विद्यार्थी, त्यांनी सगळी संस्थेची माहिती सांगितली. आणि मग अण्णांनी महात्मा गांधींनी एक शब्द छान उच्चारला होता. त्यावेळी जवळजवळ 34 मुलं होती. 17 वेगवेगळ्या 11 जातीची 34 मुलं त्या काळी होती. आणि महात्मा गांधी म्हटले, साबरमतीच्या आश्रमात मी जे काही करू शकलो नाही ते तुम्ही केलेलं आहे भाऊराव. इथं काय होतं साबरमतीच्या आश्रमामध्ये? हरिबाई म्हणून हरिजन खान सामा होता, त्याची पत्नी हरिबेन आणि मुलगी लक्ष्मी, तिघांनाही आश्रमात यायला कोणीही परवानगी देत नव्हते महात्मा गांधी सोडून. आणि महात्मा गांधी हे मोडू शकले नाहीत, ते अण्णांनी केलं. आणि म्हणून साबरमती हा रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासामध्ये फार मोठा शब्द आहे. सर्व जाती धर्माचे राजे रजवाड्यांना जमलेलं नाही आहे. शाहू महाराजांनी सुद्धा 21 बोर्डिंग काढली, प्रत्येक जातीची वेगळी काढली. कोल्हापूर यांच्या सयाजीराव गायकवाडांनी बोर्डिंग काढले, वेगळी काढली. पण सर्व जातीचं बोर्डिंग असेल तर ते फक्त अण्णांनी काढू शकले आणि ते चांगलं आणि अतिशय उत्तम पद्धतीनं ते उभंही करू शकलेलं आहे. आणि याच बोर्डिंगमध्ये 2 जणांनी त्यांनी हार घातला. एक होते पिंगारदेवे. हा मुलगा हरिजन महार समाजातला मुलगा संस्कृतमध्ये पहिला आला म्हणून महात्मा गांधींनी त्याच्या गळ्यातला हार या मुलाच्या गळ्यामध्ये घातला. आणि दुसरे अप्पालाल शेख मुसलमान, हाही मुलगा संस्कृतमध्ये पहिला आला म्हणून त्याच्याही गळ्यामध्ये महात्मा गांधींनी हार. दोन्हीही मुलं ही बहुजन समाज नव्हे तर ही हरिजन समाज आणि मुस्लिम समाजातील मुलांनाही अण्णांनी तेवढ्या उंचीपर्यंत हे ताणलं होतं. आणि आज जिथं आपण उभा आहे ही धनेनीची बाग आहे. धनेनी म्हणजे कोण? सगुणाबाई. पहिले थोरले प्रतापसिंह महाराज 1848 साली त्यांच्या पत्नी सगुणाबाई, त्यांची ही फिरण्याची जागा आहे. त्यांचा एक राजवाडा होता. इथं आपण जर याच रस्त्याने पुढे गेलं तर एक भिंत दिसते थोडी फक्त पडकी, ती त्या वाड्याची भिंत आहे. 1875 साली तो वाडा सगळा जळाला, त्यात फक्त तेवढी भिंत शिल्लक राहिलेली आहे. सगुणाबाईंचं फिरणार, सगुणाबाईंना धनिनी म्हणायच्या म्हणून या जागेचं नाव आलं धनिनीबाई. आणि अण्णांनी जशी बोर्डिंगची मुलं वाढत चालली तशी या जागेची मागणी केली. माणकोजी डोसा म्हणून अण्णांचे त्यावेळचे मित्र होते. नंतरही त्यांना त्या ग्रँडबंदीच्या याच्यामध्ये डांबर प्रकरणामध्ये खूप मदत केलेली होते. त्यांनी सातारचे शाहू महाराजांना विनंती करून हा 10 एकर आणि 38 गुंठाचा भाग सगळा 575 रुपयाच्या लीजवर दिलं गेलं. आणि आज आपलं जे शाहू बोर्डिंग होतं ते त्या शाहू महाराजांनी दिलेल्या, हे शाहू महाराज म्हणजे आत्ताचे उदयनराजेंचे आजोबा आणि शिवेंद्र बाबांचे आजोबा. बोर्डिंगची जशी मुलं वाढली तशी जागा कुठं होती तुम्हाला? हा येल्लू बापूचा वाडा, शाहू कला मंदिर आहे, त्याच्याशी अजूनही दिसतो तो वाडा तसाच आहे. तिथं प्रेसची बिल्डिंग म्हणायची. तिथं कधी काळी या शिवाजी महाराजांच्या वंशाच्यामध्ये जर एखाद्याला दत्तक घ्यायचं असेल तर दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्याच्यासाठी 100 कोळी त्यावेळी लागत होते. अशी सगळी जी महाराष्ट्रातली जी असतील मराठा कुटुंब त्यांना बोलवत असेल आणि त्याच्यातून एक दत्तक निवडण्याच्या आणि त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी हा येल्लू बापूचा वाडा, नंतर प्रेसची बिल्डिंग, नंतर सिल्वर ज्युबिली ट्रेनिंग झालं, नंतर रयतचं भोजनालय झालं. एवढ्या सगळ्या प्रक्रिया एका ह्या सिल्वर याच्यामध्ये झाली. इथंच ती जागा घेतली गेली. त्याच्यानंतर बोगद्याजवळचा शिर्केवाडा घेतला. त्याच्यानंतर हा तुमचा कोटेश्वरमधला गोसाव्याचा मठ घेतला, बेडेवाडा घेतला गेला, यादवगोपाळामधला भाग घेतला, बकुळीची चाळ आरंगलेच्या समोर ती जागा. जवळजवळ 9 ठिकाणची अण्णांची बोर्डिंग पुढच्या काळामध्ये ही चालू झाली होती शाहूगडची. आणि जवळजवळ विद्यार्थी संख्या ही 450च्या वर होती. तुम्हाला आर्थिक बाजू चांगली होती का? नाही. जी 1926ला होती, जी 1930ला होती, ती 1933ला होती. जरी महात्मा गांधींच्याकडनं 500 रुपयाची स्कॉलरशिप आली, नंतर 580 रुपयाची ह्यांनी शासनानं स्कॉलरशिप दिली गेली, BC स्कॉलरशिप मान्य केलं, तरीही नव्हती.
450 मुलांचा उच्च शिक्षणाचा खर्च, प्राथमिकचा खर्च, माध्यमिकचा खर्च, शाळेचा खर्च सगळा अण्णांनी केला. फ्री अँड रेसिडेन्शियल सांगतो तुम्हाला. अण्णांच्या आयुष्यापर्यंत ही तुम्हाला आर्थिक विवंचनेच्या गोष्टी अशाच ह्या संपूर्णपणे चालत गेल्या. आणि या सगळ्या शाहूपुरींच्या ह्या सगळ्या 100 वर्षाच्या परंपरेला खूप लोकांची मदत झाली. खूप लोकांनी भेट दिली म्हटले तरी चालेल आपल्याला या. आणि प्रत्येकाची भेट देत असताना प्रत्येकाने काहीतरी एक मिनिट हां सर, इथं आपण नशिबवान आहोत, खूप मोठे नशिबवान आहोत की अशी माणसं या भूमीमध्ये आलेली आहेत. केवळ अण्णांचं कार्य बघण्यासाठी त्या काळामध्ये 1924ला त्यांना राबो काळे भेटले, जे साताऱ्यातील सर्वात प्रतिष्ठित वकील असे उठले, नगराध्यक्ष होते, 4 वेळचे आमदार होते आणि मदत करणारे पहिले ब्राह्मणग्रस्त होते ते अण्णा. 500 रुपयाची 1000 रुपयाची तर देणगी तर दिलीच, पण त्याच्या जोडीला त्यांनी त्याच्या मृत्यूपत्रामध्ये 10,000 रुपयाची ठेव त्यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी ठेवली. धनंजयराव गाडगीळांचे ते सासरे. आणि मृत्यू होताना सुद्धा त्यांना आठवण कोणाची होत होती तर रयत शिक्षण संस्थेची आणि शाहू बोर्डिंगची आठवण काढून रडत होते. असे राबो काळे इथं होते. प्रबोधनकार ठाकरे मगाशी मी बोललो तुम्हाला, तेही अण्णांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1928 साली इथं आले होते आणि संस्थेला देणगीसुद्धा त्यांनी 25 रुपयाची दिलेली होती. महाराजा सयाजीराव गायकवाड मगाशी मी सांगितलं 1933 साली इथं येऊन गेले. विठ्ठलरामजी शिंदे याच वडाच्या झाडाखाली रयत शिक्षण संस्थेचे ज्या 23 जणांनी शपथ घेतले की आयुष्यभर आम्ही या रयत शिक्षण संस्थेसाठी काम करू, तोच समारंभसुद्धा इथं झाला. त्यावेळी त्यानंतर UN लेबर काँग्रेसचे अध्यक्ष ते इथे येऊन गेलेले आहेत. GD हे सगळे स्वातंत्र्य सैनिक जे असतील, मग GD बापू लाड असतील, नाना पाटील असतील, किसनवीर असतील, नागनाथ अण्णा नायकवडे असतील किंवा स्वामी रामानंद भारती असतील, या सगळ्यांचा सत्कार 1946 साली याच वडाच्या झाडाखाली अण्णांनी घेतलेला होता. गव्हर्नरांच्यापैकी 4 गव्हर्नर मुंबई प्रांताचे त्या काळातले इथं अण्णांचं कार्य बघायला आले होते. लॉर्ड कोलाविल 1943ला येऊन गेले, नंतर लॅमले 1938ला येऊन गेले, 1930ला एक गव्हर्नर येऊन गेले आणि लॉर्ड ब्रेबॉर्न स्टेडियम म्हणतो आपण, ते सुद्धा इथे या संस्थेला भेट देऊन गेले. 4 अर्थमंत्री या देशाचे झालेले ते संस्थेला भेट देऊन गेलेले आहेत. त्याच्यामध्ये CD देशमुख आहेत, त्याच्यामध्ये मोरारजी देसाई आहेत, त्याच्यामध्ये जॉन मथाई आहेत, त्याच्यामध्ये यशवंतराव आहेत. 4 मुख्यमंत्रीसुद्धा येऊन गेलेत. या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बाळासाहेब खेर रयत शिक्षण संस्थेच्या राब प्राथमिक शाळेच्या गॅदरिंगला इथे येऊन गेले, नुसते आलेले नाही आहेत. येताना त्यांनी ही जी बोर्डिंगची जागा आम्हाला हमीद अलींनी दिली होती ती काढून घेतली होती मधल्या पिरियडमध्ये. ती जागाही दिली आणि त्या जागेवर सही कुणाची आहे तर मोरारजी देसाईंची आहे तुम्हाला. आणि परत संस्थेला 1500 रुपयाची ग्रँट इथं त्यांनी आलेली आहे. भास्करराव जाधव इथं येऊन गेलेले आहेत. ठक्कर बाप्पा अण्णांचे मेवणे ते इथे येऊन गेलेले आहेत. साने गुरुजी आलेले आहेत तुम्हाला. धनजीभाई कुपर 1935 साली चीफ मिनिस्टर होते, ते इथे येऊन गेलेले आहेत. अण्णासाहेब लठ्ठे महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते 1935 साली, ते येऊन इथे गेलेले आहे. बाबासाहेब भोसले तर या बोर्डिंगमध्ये होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. बॅरिस्टर जयकर इथे येऊन गेलेले आहेत तुम्हाला. CD देशमुख येऊन गेलेले आहे. बाळासाहेब येऊन गेलेले आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री हितेंद्र मेहता सुद्धा इथे येऊन गेलेले आहे. आचार्य काका कालेलकर येऊन गेलेले आहे. 1926 साली शेठ चुनीलाल मेहता येऊन गेलेला आहे. महात्मा गांधी 27 साली येऊन गेलेले आहेत. फ्रेडरिक सायरस 2930 साली येऊन गेलेले आहेत इथं. त्यानंतर वसंतदादा इथे येऊन गेलेले आहेत. बाबू जगजामराम 1954ला येऊन गेलेले आहेत. आचार्य आत्रे येऊन गेलेले आहे. SM जोशी येऊन गेलेले आहेत. आणि बनारस विद्यापीठाचे ज्यांनी हिंदू विद्यापीठ स्थापन केलं ते मालवीय सुद्धा इथे येऊन गेलेले आहेत. या सगळ्यांची स्पर्श या भूमीला झालेला आहे. अण्णांचं कार्य बघायला ही सगळी मंडळी आलेली आहेत तुम्हाला.
आणि म्हणूनच कुठं ना कुठेतरी या सगळ्यांचा आशीर्वाद या रयत शिक्षण संस्थेला मिळालेला आहे आणि त्यांच्याच माध्यमातून अण्णांनी हे भव्य उभं केलेलं आहे. अण्णांच्या पश्चातसुद्धा अण्णांनीच तयार केलेले कार्यकर्ते, जणू काही लाईफ मेंबर बोर्डाची जी 18 जणांची होती टीम होती 1948 साली, आणि ज्यांनी शपथ घेतली होती विठ्ठलरामजी शिंदेंच्या समोर, आम्ही आयुष्यभर काम करू, त्यांनी आयुष्यभर काम केलं. त्यावेळी शिक्षकांचे पगारसुद्धा तुमच्यासारखे आज लाखात नव्हते. शिक्षकांचा पगार होता 20 रुपये आणि लग्न झालं असले तर 30 रुपये. या 30 रुपयावर सुद्धा लोकांनी इथं कामं केलेली आहेत. 12 जणं परदेशी केलेले आहेत. जीवाजीराव शिंदेने अण्णांना विचार केला की मी एवढ्या लोकांना परदेशी पाठवला, एकही माणूस माझ्या ग्वाल्हेरच्या संस्थानामध्ये मला परत मिळाला नाही कामाला. शिक्षणाला तुम्हाला मी मदत करून काय करू आणि कशासाठी मुलं ही 12 तुम्ही परदेशी पाठवतायत. अण्णांनी छान सत्य काढलं तुम्हाला. अण्णाने एकच म्हणलं, उडत्या पक्षाचे पंख कधी कापू नका, उडायचं तेवढं उडू द्या, जाणारं पक्ष कधीतरी माझ्या घरट्यात येणारच आहे. आणि ते सत्य आहे सांगतो तुम्हाला. 12 जणं गेले, पण 12 जणांची नाळ आयुष्यभर या संस्थेशी राहिली. आणि एक एक घटना आपण विचार करू शकणार नाही. फक्त एकच घटना सांगतो मी. DM शिंदे नावाचे गृहस्थ होते, संस्थेचा काही संबंध नाही. कधीतरी बोर्डिंगमध्ये यायचे, 3 महिने इथं राहायचे. त्यांना लेदर स्कॉलरशिप गव्हर्नमेंटतर्फे मिळण्याची शक्यता होती. अण्णांनी त्यांना प्रयत्न केला आणि त्यांना स्कॉलरशिप मिळाली. जर्मनीला लेदर स्कॉलरशिपला ते गेले, अण्णांनी पैसे मिळवून दिले. 4 वर्षानंतर परत आले. धारावीला लेदरची एक उत्तम फॅक्टरी चालली. त्याचा एक मुसलमान पार्टनर होता. अप्रतिम फॅक्टरी चालल्यानंतर त्यांनी कंडिशन टाकली, एक तर तू फॅक्टरी घे, नाही तर मला फॅक्टरी दे. या DM शिंदेकडे तर काहीच नव्हतं. अण्णा त्या दिवशी त्यांच्या घरी जेवायला गेले होते. परत एकदा तोच प्रसंग. DM शिंदेच्या पत्नी वाढायला होत्या. वाढता वाढता हुंदका आला गेला. अण्णा म्हटले काय होतंय? नाही म्हटलं जेवणानंतर सांगते. आणि मग म्हटले की असा असा प्रसंग झालेला आहे, मला 1,40,000 रुपये पाहिजे. 1942ची गोष्ट, म्हणजे आजची किंमत करा काय होती ती. आमच्याकडे तर काहीच नाही. ठीक आहे म्हटले, काळजी करू नकोस. मग अण्णा तिथून उठले, मालोजीराजेंच्याकडे गेले, 40,000 रुपये आणले. तिथून मुथा शेटजींच्याकडं 40 आणलं. तिथून गोडबोलेंच्याकडे गेले. तिथून तुमचे मुंबईचे मिठाचे मोठे व्यापारी होते त्यांच्याकडे गेले. तिथून इचलकरंजींच्याकडं सरदार घोरपडेंच्याकडे गेले. आणि सगळ्यांच्याकडनं मिळून स्वतःच्या प्रॉमिसरी नोट लिहून 1,40,000 रुपये आणून त्या मुसलमान व्यापाऱ्याला दिले आणि ती फॅक्टरी सोडवली. त्या व्यापाऱ्यांचं हे कोण होते तुमचे? तुमचा मुलगा आहे का? जवळचा आहे का? कोणी? हा माझा कोणीही नाही. मग अण्णांनी आपल्या एखाद्या मुलासारखं या मुलाने जपलं. मुलांच्यापेक्षा जास्त मुलांच्यासाठी त्यांनी कधी काहीच केलं नाही तुम्हाला. पण या प्रत्येक मुलासाठी अण्णांनी त्यांच्या संपूर्णपणे आयुष्याची एक पुंजी लढवली म्हटली ते चालेल. आयुष्याची जेवढी ताकद असेल तेवढी दिली या 12 जणांना. काही प्रिन्सिपल झाले, 5 व्हाईस चान्सलर झाले, अनेक मंत्री झाले, अनेक आमदार झाले, अनेक खासदार झाले. आणि केवळ हे अण्णांनी करू शकलं. आणि हे कुठं याचं मूळ आहे तर आहे शाहू बोर्डिंगमध्ये. शंकरराव किर्लोस्करने 1951 साली एक पत्र अण्णांना छान दिलं. भगीरथाने ही गंगा पृथ्वीमध्ये आणली. अण्णा, तुम्ही शिक्षणाची ही गंगा बहुजन समाजापर्यंत आणली. तुम्ही आधुनिक भगीरथ आहात. आणि ही आमची शाहू बोर्डिंग म्हणजे आमचं गंगोत्री आहे. आणि जे काही इथून पुढं होणार आहे आणि जे आता नवीन हे असू देत किंवा काही असेल त्याची त्यालासुद्धा तोंड देण्याची सुद्धा सुरुवात आता दळवी साहेबांनी सुरू केलेली आहे, पवार साहेबांनी सुरू केलेली आहे. आपण सर्व त्याच्यामध्ये सामील होणार होतो. त्याची सुरुवातसुद्धा आज आपण शाहू बोर्डिंगमधनं करू. किंबहुना 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक नव्या युगामध्ये रयत शिक्षण संस्था आता प्रवेश करीत आहे. ते सुद्धा शाहू बोर्डिंगच्या समोरच. ही सगळ्याची बोर्डिंगची मुलगी अनाथ मुलं आम्ही 1918 साली आणली. शासनाने एक नियम काढला 1916 साली 17 साली. अनाथ कोण? ज्याला आई नाही आणि ज्याला बाप नाही. आमच्या दृष्टीनं अनाथ कोण आहे? कोणता आहे? आई बाप त्याच्या स्वतःच्या मुलाला शिक्षण देऊ शकत नाही, तो अनाथ. आणि त्या पद्धतीनं आम्ही जवळजवळ 1924 ते 2016पर्यंत हे बोर्डिंग चालवलं. नाईलाजानं शासनाच्यानं बंद करावं लागलं.
दुर्दैवानं त्याच वेळी दुष्काळ प्रचंड पडला होता. आत्महत्या एवढ्या आजही दररोज 6 आत्महत्या होत आहेत. आत्महत्या होत आहेत. या मुलांचं काय? पवारसाहेबांच्या बरोबर चर्चा झाली. मग या इथंच आपण एखादं बोर्डिंग का सुरू करू नये? संकल्पना झाली आणि सुरुवात करायची ठरवली. अक्षरशः विदर्भात विदर्भ आणि मराठवाडा, मग बीड असू देत, लातूर असू देत, धाराशिव असू देत, भंडारा असू देत, अमरावती असू देत, या सगळ्या जिल्ह्यातनं ही मुलं आली गेली. जवळजवळ 30-35 मुलं त्या काळामध्ये आम्ही गोळे केले. त्यांचं सगळं शिक्षण 5वीपासून ते त्याच्या PG सगळ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही उचलली. आजही संपूर्णपणे या शिक्षणाची. आणि इथं त्यावेळी पहिल्याच वेळी दिवाळीची वेळ आली होती. आता या मुलांना घरी पाठवायचं कसं? पोरांना त्यांच्या गावाचं नावाखेरीज काही नव्हतं. आणि म्हणून आम्ही ठरवलं की एक बस करायची आणि या सगळ्या मुलांना घरपोच करायचं. आमचे प्रकाश शेट्टी इथं बसलेले आहेत, त्यांचीच बस घेतली आम्ही. सगळी पोरं बसमध्ये भरली आणि सातारवरनं प्रयाण सुरुवात केली. अपेक्षा होती की जास्तीत जास्त 12-13 तासामध्ये आपण सगळ्यांना पोचून आणू. 48 तास लागले तरी पत्ता लागला नाही पोराचं घर कुठे आणि गाव कुठं आहे. अक्षरशः प्रत्येक मुलगा त्याच्या घरामध्ये, त्याच्या दारामध्ये, त्याच्या आईकडून त्याच्या बापाकडे पोच करून आणले. आणि आजही परत तो मुलगा दिवाळीला जाताना येण्या जाण्याचा खर्च आणि दिवाळी ही रयत शिक्षण संस्था करते त्याची तुम्हाला. आणि याच मुलांची परत आपल्याला ही 319 मुलं आत्तापर्यंत या आपल्या बोर्डिंगमध्ये आपण एकत्र आणली, तुम्हाला त्यांना शिक्षण दिलं. पण आज पहिले आमच्या समोर आहे की या सगळ्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एखादी योजना आपण उभं करू. कोणत्या तरी का होईना एक स्किल मिळालं पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे, व्यवसाय मिळाला पाहिजे. आणि या सर्व मुलांना बोर्डिंगमध्ये असलेल्या तुमच्या मागं लढ म्हणून ते मुंगीचं एक कविता तुम्ही जरूर वाचा. तुम्हाला तू लढ, तुझ्या मागं आज संपूर्णपणे रयत शिक्षण संस्था आहे. हा विश्वास आम्ही या सगळ्या मुलांच्या मागं देत आहोत. आणि एवढं बोलून माझे भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब व व्यासपीठावरील इतर मान्यवरांच्या हस्ते शाल स्मृतिचिन्ह देऊन प्रातिनिधिक स्वरूपात हा सत्कार माननीय संजीव पाटील साहेब, माननीय अशोक कलगोंडा पाटील, माननीय अनिल कलगोंडा पाटील हे हा सत्कार स्वीकारतील. कलगोंडा पाटील यांचे कुटुंबीय हा सत्कार स्वीकारत आहेत. रयत माऊली सौलक्ष्मी वहिनी यांचा खंबीर पाठीराखा ज्येष्ठ बंधू श्री कलगोंडा पाटील यांच्या समर्पित त्यागास संसार थाटला मी तो एक त्यागी, हुरहुर सदारे भाऊराया तुझ्या जीवा लागी, सोसले अनेक चटके हसू लागली नियती, गळाला संसार वेलीवरचा एक अनमोल मोती, अनंत अडचणी सोसताना अनाथांची माय बनताना कळलेच नाही कधी बनले मी लंकेची पार्वती, दरवेळी बंधू हाती ठेवी हळूच एक नवा अलंकार, रात्रंदिन धडपड त्याची होईल कसा केव्हा संसार आकार, आयुष्य वेचिले बहिणीसाठी वाहे सदा पाणी नैनातुनी, फेडिले पांग साऱ्या दुनियाचे कशी होऊ रे उतराई, भाऊराया तुझ्या ऋणातुनी, भाऊराया तुझ्या ऋणातुनी. कैलासवासी कलगोंडा पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. यानंतर रयत शिक्षण संस्थेचे थोर देणगीदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत. दानशूर आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांचा संस्थेच्या वतीने यथोचित असा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. या ठिकाणी यानंतर माननीय श्री स्वप्नील रामचंद्र वाघमारे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना शहर अध्यक्ष यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्यांनी तो स्वीकारावा ही विनंती. शाहू बोर्डिंग ते गट
शाहू बोर्डिंग ते गडकराळी या मार्गास कर्मवीर भाऊराव पाटील नामकरण करण्यामध्ये आणि वसतिगृहास विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार। यानंतर दरवर्षी भरीव देणगी दिल्याबद्दल माननीय साहेबराव शिवराम घाडगे गुरुजी यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे, त्यांनी तो स्वीकारावा ही विनंती। निवृत्त मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा कामेरी यांचा ग्रंथ व रयत महावस्त्र देऊन सत्कार होतो आहे। त्यांनी आजपर्यंत या शाहू बोर्डिंग हाऊसला 7 लाख रुपयांची देणगी दिलेली आहे। यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या ऑडिट विभागाचे बुके, रयत महावस्त्र व ग्रंथ भेट देऊन सन्माननीय प्रिन्सिपल डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे। आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांच्या हस्ते हा सत्कार होतो आहे। यानंतर डिजिटल बोर्ड, म्युरल, भित्तिचित्र, मल्टीस्किल, लॅब, AC पॅनेल गेट, सौरयत माऊली रांगोळी याकरिता डिझाईन व विशेष सहकार्य केल्याबद्दल जे चित्रकला शिक्षक आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। प्रथम माननीय श्री विनायक संकपाळ सर, लाईफ मेंबर, रयत शिक्षण संस्था सातारा यांचा सत्कार या ठिकाणी केला जातो आहे। कला शिक्षक श्री विनायक संकपाळ सर। ग्रंथ व बुके देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे। यानंतर श्री प्रदीप कुंभार सर यांना मी निमंत्रित करते, आपण आपला सत्कार स्वीकारावा। लाईफ वर्कर, रयत शिक्षण संस्था सातारा, माननीय श्री प्रदीप कुंभार सर। कला शिक्षक प्रदीप कुंभार सर। यानंतर चित्रकला संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री उमेश देशमुख सर यांना मी निमंत्रित करते, आपण आपला सत्कार स्वीकारावा। चित्रकला संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री उमेश देशमुख सर। सन्माननीय श्री उमेश देशमुख सर यांचा सत्कार। यानंतर श्री बाळासाहेब कचरे सर यांना मी निमंत्रित करते, आपण आपला सत्कार स्वीकारावा। माननीय श्री बाळासाहेब कचरे सर। कला शिक्षक श्री बाळासाहेब कचरे सर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते। यानंतर माननीय श्री किरण कुंभार सर डिजिटल स्वरूपातील बोर्ड साकारण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे। श्री किरण कुंभार सर, आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांच्या हस्ते हा सन्मान होतो आहे। यानंतर माननीय श्री प्रसाद वालेकर, माननीय श्री प्रताप जगताप, माननीय श्री दयानंद घाडगे सर या तिघांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। रयत माऊली सौ वहिनींची प्रतिकृती रांगोळी स्वरूपात साकारल्याबद्दल माननीय श्री प्रसाद वालेकर, माननीय श्री प्रताप जगताप, माननीय श्री दयानंद घाडगे सर यांचा पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सन्मान होतो आहे, त्यांनी तो स्वीकारावा ही त्यांना विनंती। माननीय श्री प्रसाद वालेकर, सौ वहिनींची प्रतिकृती रांगोळी स्वरूपात साकारलेली आहे, त्याबद्दल त्यांचा सन्मान। यानंतर श्री प्रताप जगताप सर, यानंतर श्री दयानंद घाडगे सर, यानंतर राब काळे जीवन शिक्षण विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री अमोल कोळेकर सर यांना मी विनंती करते की आपण पालकांनी उभारलेल्या लक्ष्मी फंडाची रक्कम ₹75,193 रुपयाचा निधी जो जमा केलेला आहे तो आदरणीय चेअरमन साहेब यांच्याकडे सुपूर्द करावा, त्याचबरोबर आपला सत्कारही स्वीकारावा। पालक प्रतिनिधी व राब काळे शिक्षण मंदिरचे मुख्याध्यापक श्री अमोल कोळेकर सर हा सत्कार स्वीकारत आहेत। त्याचबरोबर ₹75,193 रुपयांचा निधी आदरणीय चेअरमन साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे। यानंतर दत्तक पालक योजनेमध्ये सहभागी असलेल्यांचा सत्कार
शाहू बोर्डिंगच्या वतीने करण्यात येणार आहे. मान्य डॉक्टर अनिल पाटील साहेब यांच्या कल्पनेतून व मान्य सचिव साहेब यांच्या ऐच्छिक आवाहनानंतर शाहू बोर्डिंग करता 16 मान्यवरांनी व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील वसतिगृहाकरता 6 मान्यवरांनी अशा 22 मान्यवरांनी सहभाग घेतलेला आहे. यामध्ये सचिव साहेब, ऑडिटर साहेब, उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव साहेब, लाईफ मेंबर, लाईफ वर्कर, प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच रयत सेवक यांचा सहभाग आहे. या विशेष योगदानाबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात या शाहू बोर्डिंग हाऊसतर्फे हा सत्कार करण्यात येत आहे. प्रथम सचिव साहेब सन्माननीय विकास देशमुख साहेब यांनी हा सत्कार स्वीकारावा. हा सत्कार करत आहे शाहू बोर्डिंगचा विद्यार्थी चिरंजीव सुमित गायकवाड याच्या हस्ते मान्य विकास देशमुख साहेब यांचा सत्कार करण्यात येत आहे. शाहू बोर्डिंगचा विद्यार्थी चिरंजीव सुमित गायकवाड याच्या हस्ते मान्य विकास देशमुख साहेब यांचा रयत वस्त्र व बुके देऊन सन्मान करण्यात येत आहे. यानंतर मध्य विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी मान्य NT निकम साहेब यांचा सत्कार करण्यात येईल. हा सत्कार करेल शाहू बोर्डिंगची विद्यार्थिनी कुमारी जीविका लकडे हिच्या हस्ते मध्य विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी मान्य NT निकम साहेब यांचा सत्कार या ठिकाणी केला जातो आहे. यानंतर जनरल बॉडी सदस्य सन्माननीय पल्लवी सागर वर्धमाने यांचा सत्कार या ठिकाणी शाहू बोर्डिंगचा विद्यार्थी समर्थ नागवे याच्या हस्ते करण्यात येईल. रुपये 25,000ची देणगी सन्माननीय पल्लवी सागर वर्धमाने जनरल बॉडी सदस्य यांनी दिलेली आहे. शाहू बोर्डिंगचा विद्यार्थी समर्थ नागवे याच्या हस्ते मान्य पल्लवी सागर वर्धमाने यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. सर्वांना धन्यवाद, मान्यवरांचे आभार. आज आपण सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ रयत माऊली यांची पुण्यतिथी कार्यक्रम आज साजरा करत आहोत आणि त्यानिमित्तानं आपण आज रयत माऊली आणि अण्णांचं स्मरण करून इथं जे बोर्डिंग आहे आणि इतर जे सर्व कार्यक्रम राबवले जातात त्या सर्वांचा आढावा आपण घेत आहोत. इतिहासाला उजळणी देऊन भावी काळात आपण काय काय करणार आहोत त्याचाही आढावा घेत आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे अध्यक्ष चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब, त्याच्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे संघटक आणि ते युनिट जे आहे ते पूर्णत्वानं पाहणारे आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, आपल्या संस्थेचे सचिव माननीय विकास देशमुख साहेब, त्याचबरोबरीनं आपल्या नवीन स्थापन झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटी कुलगुरू आमचे मित्र माननीय कारण नाव कसं विसरतो तुम्ही मस्के साहेब, त्याचबरोबरीनं इथे उपस्थित असलेले आमचे मित्र आणि आपल्या मॅनेजिंग कमिटीमध्ये अतिशय चांगलं काम करणारे मध्य विभागात चेअरमन माननीय संजीव पाटील साहेब, त्याचबरोबरीनं तिथं उपस्थित असलेले मुल्ला साहेब, आपले मेनपुढे साहेब, सचिव पवार साहेब, आमचे मोरे साहेब, प्राचार्यांच्यातून वैटी देशमुख आणि त्याचबरोबर DB पाटील सर, आपल्या मॅनेजिंगचे सदस्य, आपल्या सौ लक्ष्मीबाई उर्फ रयत माऊली आणि डॉक्टर अनिल पाटील साहेब यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, लहान थोर सर्व, कारण त्याची 1, 2 नाही तर 3 पुढ्याची सर्व मंडळी इथं सदस्य हजर आहेत.
त्याचबरोबरीनं या कार्यक्रमात उपस्थित असलेले पलीकडे बसले संभाजी पाटील, अतिशय चांगलं 1 तासभर आम्ही लेट झालो त्यावेळेला तुम्हाला अण्णांची आणि वहिनींची गाणी ऐकून दाखवली ते संभाजी पाटील, संस्थेचे विविध पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक वर्ग, या बोर्डिंगमधील सर्व शिक्षक, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज खरं तर पाहायला गेलं तर रयत माऊली हा कार्यक्रम आपला इथं जो आहे त्यांच्या आशीर्वादानं त्या बोर्डिंगचं 100वा असा वर्धापन दिन साजरा होत आहे. म्हणजे 100 वर्ष या बोर्डिंगला पूर्ण झाली म्हणून हा प्रोग्राम आहे. आणि रयत माऊली आपली जाऊन 95 वर्ष झाली, ती 95व पुण्यतिथी स्मरण आहे. मित्रांनो, आपल्या वहिनी जरी आपल्यातून गेलेल्या असल्या, अण्णा जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आपल्या हृदयामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये इतक्या साठवलेल्या आहेत, भरलेल्या आहेत की ते आपण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आणि त्या सर्व जिथे रेकॉर्डिंग करून ठेवलेले आहेत ते म्हणजे आपले डॉक्टर अनिल पाटील साहेब. त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाचं वर्णन पूर्णपणानं त्यांनी ऑब्झर्वेशन करून त्याप्रमाणे इथं आज चलचित्राच्या रूपानं आपल्या इथे दाखवलेलं आहे, पाहायला मिळतं आहे. डॉक्टर साहेब खरंच इथं आल्यानंतर धन्य झाल्यासारखं वाटतं की आपण सतत इथं येत राहावं असं वाटतं. अशा प्रकारचं चित्र आपण इथं कायमचं ठेवलेलं आहे. मी एक 7-8 वर्षापूर्वी आलो होतो, नक्की 5-6 वर्ष जास्त झाली की पण 7-8 वर्ष झाली असतील. त्यावेळेपेक्षा आता कितीतरी सुधारणा याच्यात झालेल्या दिसतात. त्यावेळेला आल्यानंतर सुद्धा मी रमलो होतो आणि वाटलं होतं की अरे काय हा परिसर आहे. खरोखरीच ज्यावेळेला ही संस्था सुरू झाली त्यावेळेचं आपलं वडाचं झाड, त्यावेळेची त्या बोर्डिंगचं चित्र आज त्या पालटलेलं आहे, आज अतिशय सुंदर झालेलं आहे. नवं रूप त्या बोर्डिंगला आलेलं आहे. पण त्या सर्वाला कारण आहे डॉक्टर साहेब आपण, तुमचं मार्गदर्शन, तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे तुमचं असलेलं लक्ष. म्हणजे कुठल्याही बाबतीत आपोआप झालंय, कुणावर सोडले अशातलं भाग नाही. ते स्वतः जातीनं लक्ष घालतात, कसं हवं ते पाहतात. त्यांनी संस्थेचे चेअरमन म्हणून अनेक वर्ष काम केलं, व्हाईस चेअरमन पण काम केलं. म्हणजे संस्थेमध्ये त्यांचं जीवन घडलेलं आहे. अण्णांच्या आयुष्यातले नाही, लक्ष्मी वहिनींच्या आयुष्यातले सगळे क्षण त्यांनी अनुभवलेत. त्यांच्या भाषणाच्या वेळा आपल्याला ते अनुभवायला मिळत होते. ते त्यात इतके रममाण होऊन गेलेले होते की आपल्याला सुद्धा त्यांच्या त्या कालावधीमध्ये आपल्याला नेलेलं आहे. आणि अशा प्रकारे डॉक्टर अनिल पाटलांनी हे काम केलं आहे. आणि डॉक्टर साहेब तुमच्यासारखीच सर्व हे रयत सेवक आणि हे बाकीचे आम्ही आमच्यासारखे कार्यकर्ते तुमच्यासारखं काम करण्याची आम्हाला वहिनींच्या पुण्यतिथी स्मरणानं ताकद मिळावी इतकीच आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की अण्णांचं आणि वहिनींचं काम आम्हाला त्यांच्या मार्गाने जाऊन करायला मिळावं आणि तुमचं मार्गदर्शन असं सतत आम्हाला मिळत राहिलं पाहिजेलं आहे, तर आम्हाला प्रगती करता येईल. ते संभाजी पाटील तर मग असे म्हणाले, त्याचा कार्यक्रम आपण पाहिला, 2 गाणी आम्ही ऐकलं, आम्ही उशिरा आलो, आमचे इतर कार्यक्रम होते त्यामुळे यायला उशीर झाला. ते म्हणाले 100 कार्यक्रम रामशेठनं सांगितले होते आणि नंतर 200 कार्यक्रम केले. 100 कार्यक्रमांचा खर्च मी द्यायला कबूल केला होता, मला आठवणीत आहे. पुढल्या 100चं काय झालं, मी दिलं की नाही मला काय माहीत नाही बाबा, बघ आहे की नाही. पण आता आणखीन 100 कार्यक्रम तुम्हाला करायचे आहेत आणि जर दिले नसेल तर ते 100 आणि हे 100 त्या सर्वांच्या करता जो खर्च झाला असेल जायला यायला, का तुम्ही इथं नुसते करत नाहीत ज्या ज्या शाखांवर, तर सगळं तुम्ही मला 8 दिवसाच्या सांगा, म्हणजे त्याप्रमाणे मला तुम्हाला पूर्तता करता येईल आणि पुढे सुद्धा तुम्हाला हे काम अण्णांच्या आठवणी त्या तुम्हाला पोचवता येतील. कारण त्याच्यातून आपण भारावून जातोय ना, प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं वाटतंय की नाही काय काम झालंय, काय कशार्थीनं आत्मा इथं ओतलेला आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायला मिळतं. म्हणून तुमचं काम थांबवू नका.
रयत शिक्षण संस्थेनं काम थांबवलेलं नाही, थांबणार नाही. आता चंद्रकांत दळवी साहेब आहेत, विकास देशमुख साहेब आहेत, त्यांचं डॉक्टरांच्या सारखंच रात्रंदिवस काम चाललेलं आहे. नव्या प्रकारे मग ते AI असेल, आणखीन काय असेल, त्या सगळ्या गोष्टी संस्थेमध्ये आणतात. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चांगलं चाललेलं आहे. त्याच्यामुळं हे सर्व पाहिल्यानंतर मला वाटते हेच ते पहिलं वडाचं झाड असेल जिथं झाले ते बघा, म्हणून ती इकडं हात दाखवत होते म्हणून तिकडं म्हणतोय. तर हे झाड किती मोठं आहे, म्हणजे अशा अर्थानं वडाचं झाड आपण शेकडो पाहतो, पण त्याच्यामध्ये हे झाड आणि पलीकडच्या बाजूला जे आहे ते झाड, अशा रीती ही झाडाची मूळची झाडे जी आहेत ती कशी ठेवलीत बघा. इथली प्रत्येक वस्तू इथं मांडलेली दिसेल तुम्हाला. सगळे फोटो असो, अगदी तुमच्या स्वयंपाकघरातले हे असो, किंवा ते जेवणाचं साहित्य असो, अगदी सायन्स आणि बाकीचे साहित्यात पाहिलं हे नीटनेटकेपणा जो आहे, मांडणी त्याची जी आहे, मुलांना लावलेली शिस्त जी आहे, हे खरंच जगानं शिकण्यासारखं आहे. नुसतं आपल्या याच्यापुरतं नव्हे, संस्थेपुरतं नव्हे, तर महाराष्ट्रानं देशानं शिकावं अशा प्रकारची एक शिस्तबद्धपणानं कामकाज करण्याची पद्धत ही ती दिसते आहे. आणि म्हणून मी मगाशी सहजगत्या काहीतरी बोलायला लागल्यानंतर आमचे मित्र संजीव पाटील म्हणाले, त्यांना संस्थेमध्ये इतके असतं, मध्य विभाग हा सगळ्यात मोठा विभाग आहे, त्याचं कामकाज ते बघत असतात आणि संस्थेचे कामकाज बघतात. जास्त करून अकाउंट्स बघतात, ते बिझनेसमॅन पण आहेत आणि तशा दृष्टीनं त्यावेळेला त्यांच्या लक्षात ते बरोबर असतं. मला म्हणाले तुम्ही 1 कोटी दिलेत. अरे म्हटलं मला वाटलं 50 लाख दिले. ते म्हणतात मी 1 कोटी दिलेत. त्यांनी आठवण दिलं तू 1 कोटी दिलेत. म्हटलं बरं झालं, चला मला माझ्या हातातून जरा बऱ्यापैकी आपलं काय ते मदत केली आणि आता अजूनही काम चाललंय सर्व याच्यातून. सर आता मी आणखीन 50 लाख तुम्हाला आपण त्या 8-15 दिवसामध्ये आपलं आणखीन प्रगतीच्या दृष्टी पावलं टाकायची आहेत तर मी आपल्याला देणार आहे. आणि ते फक्त काय काय तुमचं प्रपोज काय करायचं तुम्ही ठरवा. 50 लाखाचा अमाऊंट फिक्स आहे आणि तो ह्या एप्रिल महिन्याच्याच 15 तारखेच्या आत आपल्याकडे मिळाल्याची मी खात्री देतो. कारण हे चालण्याला विस्तार, बहिणींच्या बाबतीतली असलेली आस्था, अण्णांच्या बाबतीत असलेलं अण्णांचं काम हे पुढे नेण्याचं तुम्ही अतिशय चांगलं काम करता. ही मूळ शाखा आहे. ह्या शाखेचं महत्त्व जे आहे ते फार मोठं आहे. अण्णांनी जसं पहिलं छत्रपती शिवाजी कॉलेज काढलं, त्या कॉलेजचा मी विद्यार्थी म्हणून मला अभिमान वाटतो. 4 वर्ष मी 68 ते 72 त्या कॉलेजमध्ये शिकलोय, वसतिगृहात राहिलोय, थोडे दिवस लेबर स्कीमचं काम केलं. पण हे सगळं करत असताना त्या जागेचं, म्हणजे माझं गाव पनवेल असेल, माझं जन्म ठिकाण पनवेल असेल, नावाखाडे असेल, पण कर्मभूमी जी आपण म्हणतो ही आमची सातारा आहे आणि त्याचं ते कॉलेज आहे. आणि त्याच्यामुळे इथं आल्यानंतर आम्हाला मी सांगत असतो की वारकऱ्यांना पंढरीला गेल्यानंतर आनंद मिळतो, तसं आम्हाला सातारा आल्यानंतर आनंद मिळतो. आणि अशा पद्धतीनं ही आपल्याला स्फूर्ती देणारी ठिकाणं आहेत, त्यांचं जतन वर्धन करणं आपलं काम आहे. आणि ते स्फूर्ती घेऊन आपण सर्व जाऊया इतकी आपल्याला विनंती करतो. आणि मला पाहुणे म्हणून तुम्ही बोलवलं, खरं मी घरचाच आपला तरी देखील ही संधी दिलीत त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मी या चंद्रकांत दळवी साहेब. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ माऊली यांच्या 95व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम इथे आयोजित केला आहे धननीच्या बागेमध्ये, शाहू बोर्डिंगमध्ये, त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांनी आपणा सर्वांना अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं ते रामशेठ ठाकूर साहेब, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा. आजच्या कार्यक्रमाचं ज्यांनी संपूर्ण नियोजन केलेलं आहे ते डॉक्टर अनिल पाटील, माजी चेअरमन रयत शिक्षण संस्था आणि सध्याचे संघटक रयत शिक्षण संस्था. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर श्री ज्ञानेश्वर म्हस्के. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आज रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं पुढाकार घेऊन हा कार्यक्रम संपन्न केला जातो आहे. त्याच्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, त्याचप्रमाणे विभागीय चेअरमन, आणखी लक्ष्मीबाईंच्या रक्ताचे नातं असलेले
संजीव पाटील साहेब, त्याचप्रमाणे विभागीय जॉईंट सेक्रेटरी श्री बी एन पवार, त्याचप्रमाणे मिनकुद्रे सर, संस्थेचे कायदा सल्लागार श्री दिलावर मुल्ला साहेब, वाय डी देशमुख, त्याचप्रमाणे मागे बसलेले मॅनेजिंग कौन्सिलचे सर्व सदस्य, डॉक्टर राजेंद्र मोरे, सहसचिव ऑडिट, ज्यांनी आपल्याला अतिशय सुंदर अशा प्रकारचं गीताच्या माध्यमातून अण्णांच्या निर्णय शिक्षण संस्थेच्या सगळ्या आठवणी आपल्यासमोर सादर केल्या, ते संभाजी पाटील आणि त्यांचे सर्व वाद्यवृंद, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेचे सर्व रयत सेवक, प्राध्यापक, त्याचप्रमाणे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी आणि खास करून या कार्यक्रमासाठी ज्यांना निमंत्रित केलं आहे आणि आज ज्यांचा सत्कार या ठिकाणी केला ते अनिल कलगोंडा पाटील, त्याचप्रमाणे अशोक कलगोंडा पाटील, तसेच मीना शीतल बागी आणि संजीव जयकुमार पाटील, तसेच अनिल पाटील साहेबांचे सगळे कुटुंबीय, संजीव पाटलांच्या मिसेस पण या ठिकाणी उपस्थित आहेत. फार कमी आपण कार्यक्रमाला दिसतात. आज या निमित्तानं सगळ्यांची भेट झाली. आणखी कॉलेजचे, विविध कॉलेजचे प्राचार्य, आपण सर्व. खरं तर कार्यक्रमाला खूप उशीर झाला आहे, आता 6:30 वाजून गेलेले आहेत आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांचा किती अंत पाहायचा त्यालासुद्धा काही मर्यादा असल्या पाहिजेत आणि त्या मर्यादा ओलांडल्या गेलेल्या आहेत. कारण कार्यक्रमाच मुळात उशिरा सुरू झालेला आहे, त्याला आम्ही सगळे जबाबदार आहेत, व्यासपीठावरची मंडळी. अजून एक कार्यक्रम होता, त्याच्यापूर्वी अजून एक काही मिटिंगा होत्या आणि असे पोस्टपोन होत आल्यामुळं विलंब झालेला आहे. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ माऊली, काही जण वहिनी म्हणतात, हे नाव अण्णा आणि माऊली हे इतकं म्हणजे खऱ्या अर्थानं रयत शिक्षण संस्थेच्या चाकाची ही, संस्थेच्या गाडीची ही 2 चाकं होती आणि त्यामुळं ही संस्था उभी राहिली. हे फार मोठं भाषण करणार नाही, मला ज्या गोष्टी विशेष भावल्या त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो. जेव्हा म्हणजे माऊलींचा विचार केला तर फक्त 36 वर्षाचं आयुष्य लाभलं त्यांना. म्हणजे 1894चा जन्म आणि वयाच्या 13व्या वर्षी लग्न, त्या काळामध्ये तसा उशीर झाला म्हटलं पाहिजे. तो काळ असा होता की 8व्या-9व्या वर्षापासून लग्न व्हायचे, तर 13व्या वर्षी लग्न झालं आणि त्यावेळेला अण्णांचं वय होतं 23 वर्ष. म्हणजे त्या काळामध्ये 10 वर्षाचं अंतर होतं. जेव्हा कर्मवीरांचं आणखी माऊलींचं लग्न झालं 1909 मध्ये आणि त्याच्यानंतर मग माऊली जेव्हा 23 वर्षाच्या झाल्या तेव्हा आप्पासाहेबांचा जन्म झाला 1917 मध्ये आणि माऊली जेव्हा 1925 वर्षाच्या म्हणजे 25 वर्षाच्या झाल्या तेव्हा शकुंतला या मुलीचा जन्म झाला. खरं तर बालवयामध्येच लग्न झालेलं 36 वर्षाचं आयुष्य आज लग्न 25 ते 30 मध्ये होत आहेत. आता 30 ॲव्हरेजला जायला लागले मुलीचं लग्न सुद्धा, अशी परिस्थिती आहे सध्याच्या काळामध्ये. आणि म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये 1934 मध्ये रयत शिक्षण संस्थेचं रजिस्ट्रेशन झालं संस्था म्हणून. 1935 मध्ये म्हणजे रयत शिक्षण संस्थेची रजिस्ट्रेशन जरी 1910ला दुधगावमध्ये सुरुवात केली होती आणि शाहू बोर्डिंग निघालं, बाकी सगळं जरी झालं तरी प्रत्यक्ष रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही 1935 मध्ये झाली आणि रयत माऊली ह्या 1930 मध्ये निर्वर्तलेल्या आहेत. म्हणजे अण्णांच्या समोर किती कौटुंबिक अवघड प्रश्न निर्माण झाला होता, त्याही परिस्थितीमध्ये आप्पासाहेबांच्याकडं किंवा शकुंतलांच्याकडं काही लक्ष न देता ज्या ध्येयासाठी ते उतरले त्याच्यापासून ते तसुभरही ढळले नव्हते, किंबहुना ते अधिक वेगानं काम करत होते असं दिसतं. म्हणजे अण्णा जेव्हा
अण्णांचं मृत्यूसमयी वय 72 वर्षाचं होतं 1959 साली, आणि माऊली गेल्या 1930 मध्ये. त्याच्यानंतर 29 वर्ष अण्णा रयत शिक्षण संस्थेचं काम रात्रंदिवस करत होते. मी असा विचार करतो की जर का माऊलींचं जर का आयुष्य अण्णांच्या बरोबरीनं राहिलं असतं आणि माऊलींना सुद्धा जर का 72 वर्षाचं आयुष्य लाभलं असतं किमान, तर आज जी काही रयत शिक्षण संस्था आहे तिचं चित्र काय असतं, जे चित्र आम्ही आता पाहतोय कदाचित ते 1959ला झालं असतं कदाचित माऊली बरोबर असतात तर. कारण कुठल्याही कुटुंबामध्ये घरातली जर का सहचारिणी बरोबर असेल तर आणि सहचारिणी बरोबर नसेल तर ह्याच्यामधला जे अंतर आहे ते अण्णांच्या बाबतीमध्ये माऊलींच्या बाबतीमध्ये होतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून सॅल्यूट दोघांनाही केला पाहिजे की फक्त 36 वर्षाचं आयुष्य लाभलं, 13व्या वर्षी तर लग्न होऊन आल्यात, म्हणजे राहिले 23च वर्ष. ह्या 23 वर्षामध्ये 21 वर्ष रयत शिक्षण संस्थेसाठी दिली, अण्णांसाठी दिली. मग अशी अनिल पाटील साहेबांनी रास्तपणे सांगितले की त्यांना पर्सनल लाईफच नव्हतं, वैवाहिक लाईफच नव्हतं. म्हणजे सगळं जे काय आहे ते सगळं संस्थेसाठी. त्यांनी सांगितली ती गोष्ट खरं आहे की किर्लोस्करांच्या बरोबर जेवढं काही कालावधीमध्ये काम करतो तेवढाच कालावधी खऱ्या अर्थानं तो प्रापंचिक आणि संसारिक होता. बाकी सगळं हे समाजासाठी बहुजनासाठी करायचं, रयतेसाठी करायचं. आणि या सगळ्यामध्ये आपण दरवर्षी या निमित्तानं जसं अण्णांचं स्मरण आपण करतो जयंती आणि पुण्यतिथीला, तशाच प्रकारचं माऊलींचं सुद्धा आपण जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी अशा प्रकारचं स्मरण करतो. ते अत्यंत रास्त आहे. आणि आज मला आणखी त्याच्यातलं दुसरी जी गोष्ट भावली आहे की म्हणजे या अण्णा आणखी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर तिसरं पात्र आहे ते कलगोंडा पाटील. जसं कलगोंडा बाकीच्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही पुष्कळ नावं घेता अनिल पाटील साहेब, ते नसते तर काय झालं असतं, राबाब काळेंचं काय झालं असतं, पण कलगोंडा पाटीलच उभं राहिलं नसते सगळ्यांच्या पाठीमागे तर काय झालं असतं हा प्रश्न आहे. आणि म्हणा आपण तो योग्य निर्णय घेतला की 95व्या वर्षी कलगोंडा पाटलांच्या घरातले माऊलींच्या माहेरच्या माणसांचा आपण या ठिकाणी सत्कार केला. त्याच्याबद्दल मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. त्यामध्ये अनिल कलगोंडा पाटील साहेब आहेत, अशोक कलगोंडा पाटील साहेब आहेत, जयकुमार पाटलांचे चिरंजीव म्हणजे कलगोंडा पाटलांचे नातू या ठिकाणी आहेत. म्हणजे कलगोंडा पाटलांना सुद्धा 6 भाऊ, 6 मुलं आणि 3 मुली होत्या. आणि एवढ्या मोठ्या व्यापामध्ये लक्ष्मीबाईंचा नंबर कितवा होता मला माहिती नाही. लक्ष्मीबाईंचा नंबर कितवा होता मला माहिती नाही, पण त्यांच्याकडे एवढं विशेष लक्ष दिलं. पहिला प्रश्न असा पडतो की कलगोंडा पाटलाने कर्मवीर भाऊरावांच्या पाटलामध्ये काय पाहिलं म्हणून एवढ्या श्रीमंत घरातली मुलगी कर्मवीर अण्णांना दिली असा मला प्रश्न पडतो. तटस्थपणे त्याला विचार करतो तेव्हा. पण कलगोंडा पाटीलच रास्त होते. हे रयत माऊलीनं जे पद्धतीची अण्णाला साथ दिली त्या काळामध्ये त्याच्यावरनं सिद्ध झालेलं आहे की कलगोंडा पाटीलच खऱ्या अर्थानं दूरदृष्टीचा मनुष्य होता आणि त्यांनी योग्य वर लक्ष्मीबाईंना निवडला होता असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून आज या निमित्तानं आपण सर्वजण आमच्यासाठी सावित्रीबाई फुले आणखी महात्मा फुले, तसं लक्ष्मीबाई भाऊराव पाटील आणि कर्मवीर भाऊराव पाटील ही आमच्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेच आहेत. त्यांच्या कार्यामध्ये काही फरक नव्हता असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. किंबहुना एका दिशेनं अण्णा गेले आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये त्यांनी पूर्णपणे वाहून गेलं. म्हटलं तर राजकारणामध्ये पण कदाचित अण्णा आमदार खासदार झाले असते, मंत्री पण झाले असते. त्यांच्यातले गुण विचारात घेता सत्यशोधक समाजाच्या साठी जे काम करत होते तर कदाचित त्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख पण झाले असते. त्या काळामध्ये कदाचित मुख्यमंत्री पण अण्णा होऊ शकले असते. एवढ्या क्षमता म्हणजे राजकारणामध्ये पण त्यांचा तेवढा बंडखोरीचाच पिंड होता. राजकारणाबरोबरच वागत होते आणि तरी बहुजनांच्या बरोबर शिक्षणासाठी आपलं अजिबात त्यांच्याकडून दुर्लक्ष झालं नाही. हे सगळ्यातलं विशेष आहे. फार न बोलता मी एवढंच म्हणेन की अनिल पाटील साहेब आपण मगाशी जे बोलत होतात सांगत होतात, मी तरी जेव्हा तुम्ही हे सगळं सांगता त्यावेळेला मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहतो. आणि ते जेव्हा कधी आम्ही भेटतो आणि जेव्हा कधी वेळ असतो तेव्हा अनिल पाटील साहेब बोलत राहतात आणि मी ऐकत राहतो.
असं अनेक वेळा झालेलं आहे. आणि मी त्यांना, तुम्ही मगाशी सांगितलं की लक्ष्मीबाईंनी जर का आत्मचरित्र लिहिलं असतं तर काय झालं असतं. आम्ही असं म्हणतो की अनिल पाटील साहेब कर्मवीरांच्या बद्दल आणि रयत शिक्षण संस्थेबद्दल जेव्हा लिहितील तेव्हा काय होईल, हा खरा मुद्दा याच्यातला मधला. आणि मी जेव्हा केव्हापासून माझ्या अनिल पाटील आणि मी एकत्रपणे रयतमध्ये काम करतो गेल्या 5-6 वर्षापासून, तेव्हापासून मी अनिल पाटील साहेबांच्या मागं लागलो आहे की सगळं काम बंद करा आणि पहिल्यांदा लिखाणाचं काम करा. त्याच्याशिवाय आम्हा सगळ्यांना, म्हणजे डॉक्टर अजित पाटील साहेबांनी कर्मवीराने लिहिलं म्हणून आज आम्हाला सगळ्याला कळतं की कर्मवीरांचं घराणं काय आहे आणि तिथं काय काय घडलं वगैरे वगैरे. मग बाकीच्या लेखकांनी जे लिहिलं आहे ते सगळा तो बेस आहे, बरोबर आहे का नाही. त्याच्यामधून म्हणजे घरातल्या माणसानं लिहिणं आणि बाकीच्याने लिहिण्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अजिबात वेळेचा अपव्यय न करता अनिल पाटील साहेब, आपल्याला मी विनंती करतो की आपण अण्णांच्या बद्दल, संस्थेबद्दल, म्हणजे तुम्ही इतकं बोलत राहता ना की तुम्हाला कुठून आठवतं, कुठून वाचलं असतं का अण्णा तुम्हाला येऊन सांगतात स्वप्नामध्ये. ते मुन्नाभाई MBBS नावाचा पिक्चर आहे माहिती आहे ना, त्याच्या मागे महात्मा गांधी येतात आणि सांगतात आणि तो मग मुन्नाभाई बोलत राहतो. तसे तुम्ही बोलता की काय असं वाटतं तुम्ही कुठं वाचलं, मग आम्हाला का वाचायला मिळत नाही, तुम्ही जे बोलता ते आम्हाला कुठं पाहायला का मिळत नाही. आणि म्हणून हा जो काही चालता बोलता एन्सायक्लोपीडिया आहे रयत शिक्षण संस्थेसाठीचा, तो वाया जाता कामा नाही साहेब. ताबडतोबीनं करा. संपूर्ण रयत शिक्षण संस्था तुमच्याबरोबर असलेल्या कामासाठी रात्रंदिवस आम्ही सगळी यंत्रणा कामाला देऊ. तसंच मी कला शिक्षकांचा वापर करता, जिकडं जावं तिकडं कला शिक्षक सगळ्या कार्यक्रमाची उंची वाढवतात. आणि काल वावंजनला गेलो तर साहेब होते तिथे, कायच रांगोळी काढली होती एका वर्गामध्ये, म्हणजे साहेब सुद्धा बघत बसले. आता मग अशा माऊलींचं चित्र पाहिलं तर बघत बसलो आम्ही. तर अशा प्रकारची जी उंची असलेले कला शिक्षक आहेत, लेखनामध्ये म्हणजे अतिशय सिद्धहस्त लेखक सुद्धा आमच्याकडे आहेत. आता राहिलं का, तुम्ही फक्त बोलत राहायचं, लिखाण करत राहायचं. म्हणजे आम्ही मगाशी कार्यक्रमाला गेलो, रामशेठ ठाकूर साहेब बोली कुठे गेले ते पुस्तक, काय नाव त्याचं, बोलीगंध. तुम्ही होता मॅडम तिथे. बोलीगंध नावाचं एक अप्रतिम अशा प्रकारचं पुस्तक, म्हणजे शंकरराव उन्हुने, बापूसाहेब यांच्या स्मरणार्थ आपण तिथे जे संग्रहालय केलं, त्याच्या निमित्तानं 4 महिन्यापूर्वी आपण ते मॅनजिंग कौशलमध्ये मान्यता दिली. तिथं ते उभं राहिलं आणि त्यांनी मराठी भाषेच्या वृद्धीसाठी जे काम केलं, मराठीचे प्राध्यापक होते शंकरराव उन्हुने साहेब, तर त्यांच्या स्मरणार्थ जे काही काम केलं आहे त्याच्यावर महाराष्ट्रामधल्या जेवढ्या काही बोलीभाषा आहेत त्या बोलीभाषामध्ये ज्या ज्या कवींनी लिखाण केलेलं आहे त्या सगळ्यांच्या कविता मागवल्या, त्याचं परीक्षण केलं. त्यातल्या 10 कवींना पुरस्कार दिला रामशेठ ठाकूर साहेबांच्या हस्ते, आमच्या हस्ते. आणि त्या सगळ्या कवितांचं पुस्तक प्रकाशित झालं. म्हणजे 4 महिन्यापूर्वी विषय आला होता, त्याचं पुस्तक तयार झालं. आपल्याला सर्व प्रकारची यंत्रणा आहे तर, आणि आपल्याला जे काही मटेरियल लागेल ते त्याचं संशोधन करायचं असू दे, लिखाणाचं काम करायचं असू दे, एक प्रकल्प, तुम्ही फार प्रकल्प रावले रयत शिक्षण संस्थेमध्ये, हा एक प्रकल्प तुम्ही हातात ताबडतोबीनं घ्यावा आणि तो पूर्ण करावा. यासाठी आम्ही तुमचा पिच्छा सतत सोडल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. रामशेठ ठाकूर साहेब, आपण या ठिकाणी खूप छान भाषण केलं. सकाळी पण त्यांनी खूप छान भाषण केलं, मार्गदर्शन केलं. आणि रामशेठ ठाकूर साहेब एक रयत शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ आहेत, मॅनेजिंग कौशलचे आधारस्तंभ आहेत. आणखी एखादा म्हणजे पहिल्या बॅचमध्ये जर का तुम्ही 18 विद्यार्थी घेतले असतील, त्याच्यामध्ये जर का रामशेठना घातलं असतं तर त्यांच्यामध्ये पण हे पहिले आले असतील, 18 मध्ये सुद्धा कदाचित, बरोबर आहे ना. तर रामशेठ ठाकूर साहेबांना मी मनस्थ धन्यवाद देतो. म्हणजे आज 75व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे, 74-75 मध्ये. हा प्रतिम उत्साह, एकही मॅनेजिंग कौन्सिलची मीटिंग चुकवत नाहीत, एकही कार्यक्रम रयत शिक्षण संस्था कुठेही असं चुकवत नाहीत. आणि बरं, आल्यानंतर मॅनेजिंग कौन्सिलमध्ये खुर्चीवर बसल्यानंतर सगळे जाऊपर्यंत सगळे उठून जातात, पण ते उठत नाहीत. म्हणजे एखाद्या सिन्सिअर विद्यार्थ्यांच्या पेक्षाही सिन्सिअरली सगळीच कामं ते करतात. आणि म्हणूनच ते एवढे मोठे झालेले आहेत. आणि म्हणून रामशेठ ठाकूरांचा आदर्श तुम्हा आम्हाला सगळ्यांना घ्यायला पाहिजे. जितकं सिन्सिअरली काम करा, जितकं वाहून घ्याल, प्रत्येक गोष्टीमध्ये जे जे करतो त्याच्यामध्ये उतरायचं, कपडे काढून उतरायचं.
आणि कामाला लागायचं. ही त्यांची म्हणजे त्यांच्याकडून पण आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. रामशेठ ठाकूर साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित, आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. नवीन नवीन उपक्रम माननीय शरद पवार साहेब आमच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली काल सुसंगत अशा प्रकारची वाटचाल रयत शिक्षण संस्थेत झाली पाहिजे, किंबहुना काळाच्या पुढची पावलं टाकायला पाहिजेत अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारं नेतृत्व आमच्याकडे आहे. आणि म्हणून शरद पवार साहेब जे जे सांगतात ते सगळंच इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्याच्याबद्दल मी आता बोलणार नाहीत, योग्य वेळी त्याच्याबद्दल बोलेन. पण या ठिकाणी आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला आहात. मगाशी ज्यांची नावं घेऊ शकलो नाही त्यांना पण मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. उशीर आलो त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे व्यवस्थापन त्याचं केलं, कार्यक्रम छान पद्धतीने आयोजन केला, त्याच्याबद्दल सर्वच आयोजकांचं, खास करून राब काळेचे मुख्याध्यापक आणि शाहू बोर्डिंगचे रेक्टर या दोघांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. आपण सर्वजण पाहुणे मंडळी आमच्यासाठी तर तुम्ही पाहुणे कसले, तुम्ही तर खऱ्या अर्थानं मूळ मालक आहात त्या संस्थेचे. पाहुणे म्हणणं सुद्धा चुकीचं होईल. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांची भेट झाली, बोलणं झालं. मी पुन्हा एक वेळ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीच्या निमित्तानं आदरांजली वाहतो. त्यांच्या आदर्शावरून त्यांच्या मार्गानंच जाण्याचा प्रयत्न रयत शिक्षण संस्थेमध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये आपण सर्वजण करूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ वहिनी यांच्या 95व्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन, आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय ज्ञानदेव मस्के साहेब, संस्थेच्या मध्य विभागाचे विभागीय अध्यक्ष आदरणीय संजीव पाटील साहेब, संस्थेचे सचिव आदरणीय विकास देशमुख साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व या ठिकाणी मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, बहुजन समाजातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, शिक्षणाची संधी त्यांना मिळाली पाहिजे, यासाठी कर्मवीर अण्णांनी जो शैक्षणिक यज्ञकुंड त्या ठिकाणी उभा केलेला होता, त्याला आपल्या एखाद्या समितीप्रमाणे आयुष्यभर ज्यांनी साथ दिली त्या लक्ष्मीबाई पाटील उर्फ वहिनी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी आज उपस्थित राहिलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी म्हणून संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपल्याला अतिशय मौलिक अशा स्वरूपाचं मार्गदर्शन केलं. वहिनींच्या कार्यातून आणि अण्णांच्या कार्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे अशा स्वरूपाची एक अतिशय कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली. त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी त्यांच्याप्रती या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या आजच्या समारंभाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांनी अण्णांच्या जीवनावरती प्रकाश टाकण्या, वहिनींच्या जीवनावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. वहिनींचं जीवन किती कृतार्थ अशा स्वरूपाचं होतं ही भावना त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली. त्याबद्दल त्यांच्याप्रतीही या ठिकाणी मी संस्थेच्या वतीनं या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, खरं तर मगाशी चेअरमन साहेबांनी एक भावना अशा स्वरूपाची व्यक्त केली की डॉक्टर साहेबांनी या रयत शिक्षण संस्थेचा जो प्रवास आहे हा प्रवास शब्दबद्ध केला पाहिजे. खरं तर ही भावना साहेबांनी जी व्यक्त केली ही तमाम रयत सेवकांची ही भावना आहे. खरं तर त्यांचं ठिकाणी मी मगाशी संजीव पाटील साहेबांशी सहज या विषयावरती बोलत होतो, नेमका तोच शब्द चेअरमन साहेबांनी व्यक्त केला की डॉक्टर साहेब म्हणजे खरं तर रयत शिक्षण संस्थेचं रेडी रेकनर आहे. म्हणजे त्यांनी त्याकडे बोलत राहावं आणि आपण त्याकडे ते ऐकत राहावं अशा स्वरूपाची एक भावना, अशा स्वरूपाचं एक अतिशय वैचारिक अशा स्वरूपाचं मनोगत सरांनी व्यक्त केलं. त्याबद्दल त्यांच्याप्रतीही या ठिकाणी मी आदराची भावना व्यक्त करतो, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. याबरोबरच आदरणीय डॉक्टर ज्ञानदेव मस्के साहेब, आदरणीय डॉक्टर संजीव पाटील साहेब, संस्थेचे सचिव आदरणीय विकास देशमुख साहेब, संस्थेचे कायदा सल्लागार ॲडव्होकेट दिलावर साहेब मुल्ला साहेब, त्याचबरोबर वाय डी देशमुख साहेब, आदरणीय डॉक्टर मोहन पाटील साहेब, माननीय
जनरल बॉडीचे सदस्य माननीय प्रकाश गवळी साहेब, त्याचबरोबर आदरणीय BN पवार सर, राजेंद्र मोरे सर या सर्वांच्या बरोबर कर्मवीर कुटुंबीय आज या कार्यक्रमाचं एक वेगळं वैशिष्ट्य अशा स्वरूपाचं मला या ठिकाणी जाणवलं, ते म्हणजे साताऱ्यामध्ये असणारे कर्मवीर कुटुंबीय दरवर्षी या ठिकाणी या समारंभासाठी आदरपूर्वक त्या ठिकाणी उपस्थित असतात. आज साताऱ्यामधल्या कर्मवीर कुटुंबियांच्या बरोबरच सोलापूर, हुबळी आणि त्याचबरोबर कोल्हापूर या ठिकाणी असणारे कर्मवीर कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्याप्रतीही मी या ठिकाणी इथं आदराची भावना व्यक्त करतो, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर कर्मवीर गीत गंधाली या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्मवीर अण्णांचं आणि बहिणींचं कार्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे माननीय संभाजी पाटील सर, आजही त्यांनी या ठिकाणी तो कर्मवीर गीत गंधालीचा कार्यक्रम या ठिकाणी सादर केला. त्यांचंही या निमित्तानं मी कृतज्ञता व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सातारा शहरातील सर्व स्थानिक शाखांचे शाखा प्रमुख, जनरल बॉडीचे सदस्य, रिटायर्ड लाईफ मेंबर आणि सर्व सेवक या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांच्याप्रतीही मी या निमित्तानं कृतज्ञता व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं या कार्यक्रमाची सांगता झाली असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीत